नमस्कार. आपल्या विश्व मराठी परिषद यांनी आयोजित केलेलं हे पहिलं विश्व मराठी संमेलन आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार ते ऑनलाईन आहे, पण तरीसुद्धा या कार्यक्रमामध्ये मला सहभाग घेता आला याच्याबद्दल मला खरंच मनापासून आनंद होतोय. या संमेलनासाठी आणि या परिषदेसाठी काम करणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझे शतशः प्रणाम. आज मी जो विषय तुमच्याशी बोलायला आलोय तो थोडा चाकोरी बाहेरचा विषय आहे. म्हणजे असं की महाराष्ट्रातल्या सह्याद्री आणि सातपुडा इथल्या कुठल्याही पर्वतराजीत एखाद्या शिखरावर तुम्ही जाऊन उभे राहिलात तर दर 4-2 शिखरांआड एखाद्या शिखराला, एखाद्या डोंगराला तटबंदीचं शेला पागोटं चढवलेलं आपल्याला दिसतं. त्याला आपण किल्ला असं म्हणतो. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 500 किल्ले आहेत. अर्थात ही संख्या पक्की सांगता येत नाही, कारण किल्ला कशाला म्हणायचं हेच आपल्याला ठरवता येत नाही. जर महाराष्ट्रातल्या गढ्यांचाही समावेश आपण याच्यामध्ये केला तरी संख्या सहज 800-1000च्या पलीकडे जाईल. आपण इतके भाग्यवान आहोत की महाराष्ट्रात इतक्या शेकड्यांनी किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याला इतिहास आहे. त्या किल्ल्यांची बांधणी गेली 2000 वर्ष चालू आहे. साधारणतः महाराष्ट्राचा जो ज्ञात इतिहास आहे तो सातवाहन काळापासून आपल्याला माहिती आहे. त्याच्यापूर्वीचा इतिहास दुर्दैवाने आपल्याला माहिती नाही. सातवाहन काळ म्हणजे इसवी सन पूर्व 220 ते इसवी सनानंतर 223 अशी सुमारे 425 वर्ष पश्चिम हिंदुस्थानवर सातवाहनांचं राज्य होतं. त्या काळापासून ते अगदी 1760 सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये किल्ले बांधणी चालू होती. इतकी प्रदीर्घ परंपरा फारच थोड्या भूभागांना लाभलेली आहे. मग सातवाहन आहेत, राष्ट्रकूट आहेत, चालुक्य आहेत, वाकाटक आहेत, कदंब आहेत, शिलाहार आहेत, यादव आहेत, शिवकाल आहे, नंतरचा पेशवाईचा काळ आहे. या सगळ्या प्रदीर्घ कालखंडात इथे जे राज्यकर्ते राज्य करीत होते त्यांनी आपापल्या परीने आपल्याला सोयीचे असे किल्ले बांधलेले आपल्याला दिसतात. ज्याला आपण मध्ययुग असं म्हणतो. म्हणजे साधारणतः 12वं शतक ते 16वं-17वं शतक याला आपण मध्ययुग असं म्हणतो. त्याला मेडिवल पिरियड असंही म्हटलं जातं. या मध्ययुगामध्ये जगभर सगळीकडे, मग ते अमेरिका खंड असू दे, युरोप असू दे, आफ्रिका असू दे, ऑस्ट्रेलिया असू दे, कुठेही जगभर तिथल्या राज्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने किल्ले बांधलेले आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे ते महाराष्ट्रात झालं, यात काही नवल नाही. पण महाराष्ट्राचं वेगळेपण असं की महाराष्ट्रामध्ये परखंडातल्या, परदेशातल्या, परभाषिकांनी, वेगळ्या संस्कृतीत वाढलेल्या लोकांनी पण येऊन महाराष्ट्रात किल्ले बांधलेले आहेत. हे मध्ययुगाबद्दल मी बोलतोय. म्हणजे असं की समजा आपण असा विचार केला की आजचा जो भारत आहे त्याच्या पलीकडे, ज्याला आपण सेंट्रल एशिया, मध्य आशिया असं म्हणतो, त्याच्यामध्ये इराक आहे, उझबेकिस्तान आहे, तारतरिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, असे अनेक देश आपल्याला बघायला मिळतात. त्या मध्य आशियातली बरीच मंडळी या मध्ययुगामध्ये इथे 2 मोठ्या सुलतानशाही होत्या. एक होते दिल्लीचे बादशाह आणि दक्षिणेमध्ये होते बहमनी. प्रचंड मोठाली साम्राज्य होती त्यांची. तेही धर्मानी मुस्लिम होते. हे मध्य आशियातले लोकही धर्मानी मुस्लिम होते. त्यामुळे मध्य आशियातले एखादा कर्तबगार तरुण आपल्याकडे आला तर त्याला जोखून त्याच्यावर एखादी कामगिरी सोपवायची, ही त्यावेळची पद्धत होती. त्याप्रमाणे असंख्य मध्य आशियाई मंडळी
ही या दोन्ही सत्तांमध्ये आली. नंतर पुढे बहमनीची शक्ल झाली, त्याच्यामध्ये नगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, अशाही शाह्या निर्माण झाल्या. एकंदर 5 शाह्या निर्माण झाल्या. त्यांच्याही पदरी मध्य आशियातनं अशी मंडळी येऊन आपलं बुद्धी आणि बळ याच्यावर दरबारामध्ये मोठ्या जागा ते मिळवायचे. त्याप्रमाणे अगदी पुण्याच्या जवळ सिद्धटेकचा जो गणपती आहे दौंडच्या जवळ, तिथे एक भीमा नदीच्या काठावर किल्ला बांधलेला आहे. हा किल्ला बहादूरगड या नावाने ओळखला जातो. औरंगजेबाचा दूध भाऊ असणारा बहादूर खान कोकलताश यांनी हा किल्ला बांधला. तो मध्य आशियातला आहे, त्याच्यावर तिकडचे संस्कार आहेत. त्यामुळे त्यांच्या भागात जसा किल्ला बांधला जायचा तशा तऱ्हेचा भुईकोट किल्ला भीमा नदीच्या काठी या बहादूर खानाने बांधला आणि आपलं स्वतःचंच नाव देऊन टाकलं त्याला बहादूरगड. याचप्रमाणे आफ्रिकेतल्या काही लोकांनी येऊन महाराष्ट्रात किल्ले बांधलेले आपल्याला दिसतात, ज्याला आपण हॉर्न ऑफ आफ्रिका असं म्हणतो. म्हणजे इथिओपिया, इरिट्रिया, सोमालिया हे जे आज जे देश आहेत तिथे, त्या भागाला पूर्वी ॲबिसिनिया असं म्हणत असत आणि मराठीमध्ये त्यांना त्या भागाला हबसाण असं म्हणत असत. तिथनं जे हबशी लोक इथे यायचे ते शूर होते, कर्तबगार होते. त्यातल्या एका सिद्दी नावाच्या मंडळींनी, आपण ज्याला मुरुड जंजिरा म्हणतो, त्यातला जजिरे मेहरूब हा जो अजिंक्य असा जलदुर्ग बांधला, किंवा अलिबागच्या जवळ खांदेरी उंदेरी किल्ले आहेत, त्यातला जो उंदेरी आहे तोही या ॲबिसिनियन सिद्दी लोकांनी बांधलेला आहे. म्हणजे जसं मध्य आशियातल्या लोकांनी येऊन किल्ले बांधले, तसे आफ्रिकेतल्या लोकांनी येऊन किल्ले बांधले. त्याच्याही पलीकडच्या युरोपमधल्या अनेक सत्तांनी येऊन महाराष्ट्रात किल्ले बांधलेले आहेत. मुंबईमध्ये ज्या भागाला आपण आज फोर्ट या नावाने ओळखतो, त्या भागात ब्रिटिशांनी बांधलेला किल्ला आहे फोर्ट सेंट जॉर्ज. त्याचे काही अवशेष आजही उपलब्ध आहेत, शिल्लक आहेत तिथे. तो ब्रिटिशांनी बांधलेला किल्ला आहे. महाराष्ट्रामध्ये पोर्तुगीजांनी तर अनेक किल्ले बांधलेले आहेत. पोर्तुगीजांचं मुख्य राज्य हे मुंबई आणि त्याचा परिसर म्हणजे ठाणे जिल्हा आणि गोवा या 2 भागामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं. तर या उत्तर फिरंगाणामध्ये म्हणजे साष्टी किंवा मुंबईच्या परिसरामध्ये त्यांनी असंख्य किल्ले बांधले. मग त्यात केळवे माहीमचा किल्ला असेल, शिरगावचा किल्ला असेल, अनेक अनेक किल्ले त्यांनी बांधलेले. किंवा थोडंसं त्याच्या दक्षिणेला जर आपण बघितलं तर कोरलाईचा किल्ला, रेवदंड्याचा किल्ला, हे वसईचा किल्ला, हे पोर्तुगीजांनी बांधलेले किल्ले आहेत. गोव्यामध्ये त्यांनी असेच अनेक किल्ले बांधलेले दिसतात पोर्तुगीजांनी. मग त्यात रईस मागुश असेल, गास्पर दियश असेल, अगवाद असेल, असंख्य किल्ले त्यांनी त्या ठिकाणी बांधलेले आहेत. डच यांचं फार मोठं आपला संबंध आला नाही, संपर्क आला नाही. पण वेंगुर्ला नावाचं जे गाव आहे, त्या वेंगुर्ल्यामध्ये डचांची फॅक्टरी या नावाने ओळखली जाणारी जी वास्तू आहे, तो एक भुईकोट किल्ला आहे. त्याला तट आहेत, बुरुज आहेत, एकेकाळी त्याला खंदक होता, जंग्या आहेत तटामध्ये, म्हणजे बाणांचा किंवा बंदुकीच्या गोळ्यांचा मारा करायला. तर असं युरोपियन लोकांनी येऊन महाराष्ट्रात किल्ले बांधले. जगामध्ये असं अन्यत्र कुठेही झालेलं नाही. पण तरीसुद्धा आज आपण ज्यावेळेला किल्ला असं म्हणतो, किल्ला, कोट, गड, दुर्ग हे सगळे समानार्थी शब्द म्हणून आपण वापरतो. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं नाव या किल्ल्याशी अतूटपणे जोडलं गेलेलं आहे. म्हणजे त्या आज्ञापत्र पुस्तकात तर असंच त्यांनी त्या रामचंद्र पंत अमात्यांचं हे पुस्तक आहे, त्यांनी तर असं लिहिलं आहे, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. मग असं शिवाजी महाराजांनी जे काही किल्ले बांधले, किल्ल्यांच्या साह्याने त्यांनी राजकारण केलं, दुर्गकारण केलं, ते नेमकं काय आहे हे आपण जर समजून घ्यायला लागलो तर आपल्याला खूप आश्चर्यजनक
वेगळी कौतुकास्पद अशी गोष्ट लक्षात येते. त्याच्यामध्ये मी मुद्दाम असं सांगणार आहे की शिवाजी महाराजांनी जे काही 15, 20, 25 किल्ले बांधले, त्यांचं ते एक वाक्य प्रसिद्ध आहे, हजरतीस 360 किल्ले आहेत. म्हणजे त्यांच्या ताब्यात 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत असं आपल्याला नोंद मिळते. पण त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांची संख्या ही 20-25 पर्यंत आपल्याला नक्की सांगता येते. मग ते किल्ले आणि शिवपूर्वकालीन किल्ले किंवा शिवकालानंतरचे किल्ले यांची जर आपण काही तुलना करायचा प्रयत्न केला तर काही आपल्याला दिसतं का वेगळेपण? तर आता महाराष्ट्रातले, महाराष्ट्राबाहेरचे असे 250-300 किल्ले मी पाहिले आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये असा तौलनिक अभ्यास सुरू झाला आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे, हे तर खूपच वेगळं प्रकरण आहे, हे आपल्या लोकांसमोर यायला हवं. कारण हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला, त्यांच्या कर्तृत्वातला एक अपरिचित पैलू आहे. त्याच्याकडे फारसं कोणी लक्ष दिलं नाही आहे. मग आपण का त्याच्याकडे लोकांचं लक्ष वेधू नये? त्यातून हा विषय मी निवडला आहे. पहिल्यांदा या किल्ल्यांच्याबद्दल मी केव्हापासून ते बांधले गेले त्याच्याबद्दल मी बोललो. मग किल्ल्यांचे जुने संदर्भ किंवा किल्ल्यांबद्दलचे जुने उल्लेख आपल्याला कुठे मिळतात? तर अगदी ऋग्वेदापासून, ऋग्वेद आहे, रामायण आहे, महाभारत आहे, अनेक पुराणांमध्ये आपल्याला उल्लेख मिळतात. मैमत आहे, मनुस्मृती आहे, अभिलाषितार्थ चिंतामणी आहे, असे असंख्य प्राचीन ग्रंथ, त्याच्यामध्ये आपल्याला किल्ल्यांचे उल्लेख मिळतात. पण त्या किल्ल्यांच्या माहितीबद्दल आपण जर काही बघायला लागलो, बोलायला लागलो, तर आपल्या असं लक्षात येतं की यातली सगळी माहिती ही महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना लागू नाही पडत आहे. मग महाराष्ट्रातल्या किल्ल्यांबद्दल कोणी काही लिखाण केलेलं आहे की नाही जुन्या काळामध्ये? तर यादवांचं राज्य 12 व 13व शतक, देवगिरीचे यादव, त्यांच्या पदरी लाला लक्ष्मीधर या नावाचा एक अत्यंत विद्वान माणूस होता. त्यांनी देवज्ञ विलास या नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी तो महाराष्ट्रातला माणूस आहे, त्याचा राजाही महाराष्ट्रावर राज्य करणार आहे, या इथे कोणकोणत्या प्रकारचे किल्ले मिळतात याच्याबद्दल त्या देवज्ञ विलासमध्ये त्यांनी एका श्लोकामध्ये या सगळ्यांची छान वर्गीकरण करून दिलेलं आहे. त्यात तो लक्ष्मीधर असं म्हणतो, प्रथमम गिरिदुर्गंच वनदुर्गम द्वितीयकम तृतीयम गह्वरम दुर्गम जलदुर्गम चतुर्थकम पंचमम कर्दमम दुर्गम षष्ठम स्यान्मिश्रकम तथा सप्तमम ग्रामदुर्गम स्यात् कोष्ठदुर्गम तथा अष्टकम किंवा काष्ठदुर्गम तथा अष्टकम. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला असं म्हणायचं आहे की पहिल्या प्रतीचा किल्ला कोणचा? तर डोंगरी किल्ला, हिल फोर्ट. दुसऱ्या दर्जाचा किंवा दुसऱ्या प्रतीचा किल्ला हा ज्या किल्ल्याला जंगलांनीच वेढलेला आहे असा तो वनदुर्ग. आज महाराष्ट्रामध्ये अनेक गिरिदुर्ग आहेत. सिंहगड आहे, राजगड आहे, तोरणा आहे, पुरंदर आहे, पन्हाळगड आहे, विशाळगड आहे, रायगड आहे, अनेक अनेक किल्ले आहेत. वनदुर्ग आहेत का? तर निश्चितपणे आहेत. सातारा जिल्ह्यामधला वासोटा म्हणजे व्याघ्रगड किंवा ज्याच्या नावातच जंगल आहे असा जंगली जयगड, असे काही किल्ले आपल्याला आजही जंगलामधनी वेढलेले आहेत. किंबहुना जंगल हेच ज्याचं संरक्षणाचं साधन आहे ते वनदुर्ग. तृतीयम गह्वरम दुर्गम. आज महाराष्ट्रामध्ये असा एकही किल्ला दाखवता येत नाही की जिथे एखाद्या गुहेचा उपयोग त्यावेळच्या लढाऊ मंडळींनी किल्ल्यासारखा केलेला होता. आज आपल्याला तो दाखवता येत नाही, त्या काळात कदाचित तो असेलही. तृतीयम गह्वरम दुर्गम जलदुर्गम चतुर्थकम. आपल्याला जलदुर्ग 2 प्रकारचे माहिती आहेत. एक समुद्राच्या काठावर किनारी असणारे किल्ले किंवा समुद्रातल्या बेटांवर असणारे काही किल्ले, या दोघांना त्यांनी एकाच गटामध्ये ठेवलेलं दिसतंय. तर जलदुर्गम चतुर्थकम. पंचमम कर्दमम दुर्गम. कर्दम म्हणजे चिखल, दलदल. आत्तापर्यंत महाराष्ट्रात असा एक किल्ला होता
की ज्याच्या भोवतीच्या सगळ्या प्रदेशामध्ये फक्त दलदल आणि चिखलच होती. त्या किल्ल्याचं नाव वसई. आणि त्या दलदलीमुळे चिमाजी अप्पांची जी 1737 ते 1739 अशी वसईची जी मोहीम झाली, त्याच्यामध्ये वसईचा किल्ला त्यांना जिंकता आला नाही बराच काळ, प्रदीर्घ काळ. याचं कारण सुरुंगासाठी जर भुयारं खणत गेलं तर त्या चिखलामुळे ते खणलेला सगळा भाग खाली बसायचा, किंवा त्यात जी दारू उडवायची दारू जी आहे ती ठेवलेली असायची, ती सर्द होऊन जायची, सुरुंग उडायचीच नाहीत. आता मात्र ही सगळी दलदल बाजूला काढून टाकून, म्हणजे दलदल त्यातली नाहीशी करून अगदी किल्ल्याच्या तटापर्यंत इमारती बांधल्या गेलेल्या आहेत. तर गव्हरम दुर्गम जसं आपल्याला दाखवता येत नाही तसं कर्दमम दुर्गमचं होईल काही वर्षांनी. आपल्याला तो चिखलातला किल्ला दाखवता येणार नाही. षष्ठम स्यान मिश्रकम तथा, म्हणजे मिश्रदुर्ग. तर मिश्रदुर्ग म्हणजे काय? अलिबागचा किल्ला समजा आपण, नंतर मी त्याच्याबद्दल थोडंसं जास्त बोलणार आहे. भरतीच्या वेळेला त्या किल्ल्याच्या सगळ्या बाजूनी, कुलाबा किल्ल्याच्या सगळ्या बाजूनी पाणी असतं. ओहोटीच्या वेळेला, म्हणजे समुद्राचं पाणी ज्यावेळेला दिवसामध्ये 2दा मागे हटतं, त्यावेळेला तिथे चालत जाता येईल, पायसुद्धा भिजणार नाही असं. तो त्याला भुईकोट पण म्हणता येईल. मग याला जलदुर्ग म्हणायचं का भुईकोट म्हणायचं? दोन्ही म्हणावं लागेल. म्हणून असे किल्ले मिश्रदुर्ग आहेत. देवगिरीचा किल्ला, देवगिरीच्या किल्ल्याची गंमत अशीच आहे. त्याचा खालचा जो भाग आहे 3 तट असलेला, तो भुईकोट किल्ला आहे. आणि मधी जी डोंगरी उंचवटा आहे त्याच्यावर जे किल्ले स्वरूप त्याला दिलेलं आहे तो डोंगरी किल्ला झाला. मग याला डोंगरी किल्ला म्हणायचं का भुईकोट म्हणायचं? दोन्ही म्हणावं लागेल. म्हणून त्याला आपण मिश्रदुर्ग. धारूरच्या किल्ल्याबद्दल असंच बोलता येईल. तर या वेगळ्या पद्धतीचे, म्हणजे ज्याला एका कुठल्या तरी वर्गीकरणात नाही नोंदवता येत, ते मिश्रदुर्ग. सप्तमम ग्रामदुर्गम स्यात, म्हणजे एखाद्या भुईकोटामध्ये सगळं गावच बसलेलं आहे. पूर्वी अनेक शहरांना पूर्ण तटबंदी असायची. एकेकाळी पुण्याला अशी तटबंदी होती, बऱ्या अरबांनी 12व्या शतकात बांधलेली. आज तसा किल्ला दाखवता येतो का? तर आहे. एक किल्ला, आपण पुण्यावरनं नाशिकला जायला लागलो की आळे फाटा लागतो, तिथे उजव्या हाताला वळलं की त्या आणे घाटातनं आपण जर गेलं तर नगर जिल्ह्यात जातो. तिथे एक छोटंसं गाव आहे पळशी. हे सरदार पळशीकरांनी पानिपतच्या युद्धात खूप पराक्रम केलेला आहे. त्या पळशी गाव त्या तटबंदीने वेढलेलं आहे. त्याला तट आहेत, बुरुज आहेत, जंग्या आहेत, फालिका आहेत, सगळं आहे. तर तो ग्रामदुर्ग. आणि काष्ठदुर्गम तथाष्टकम किंवा कोष्ठदुर्गम तथाष्टकम म्हणजे लाकडी किल्ला, मेढेकोट असं त्याला मराठीत म्हणतात. असे किल्ले होते का? होते. आज दाखवता येत नाहीत. ज्याला आपण मगाशी जंजिरा मुरुडचा मी उल्लेख केला, तो जंजिरा राम पाटलांनी म्हणजे 1511च्या सुमाराला तो लाकडी कोट बांधलेला होता त्याला. तो या सिद्धी लोकांनी काढून टाकून तिथे दगडी तटबंदी केली. तर तो मेढेकोट किंवा कोष्ठदुर्ग, काष्ठदुर्ग अशा 8 प्रकारच्या किल्ल्यांचं वर्गीकरण या महाराष्ट्रात राहणाऱ्या यादवांच्या पदरी असणाऱ्या एका विद्वानांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. आज जर आपण एक ढोबळमानाने या किल्ल्यांकडे पाहिलं तर काय दिसतं? आपल्याला असंख्य भुईकोट दिसतात, डोंगरी किल्ले दिसतात, समुद्राच्या काठावर किंवा खाड्यांच्या तोंडांशी बांधलेले किल्ले दिसतात, आणि समुद्रातल्या बेटांवर असणारे किल्ले आहेत. आता यात मी मगाशी तो उल्लेख अर्धवट सोडून दिलेला आहे, तो असा की शिवाजी महाराज आणि हे किल्ले. तर तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा तिकडनं पाहताय तर या बाजूला सिंधुसागर आहे, म्हणजे अरबी समुद्र आहे, मग कोकण आहे, अपरांत आहे, मग सह्याद्री आहे, त्यानंतर मग ज्याला आपण मावळ किंवा नेरळ म्हणजे देश हा भाग, आणि नंतर मग मराठवाडा, विदर्भ असा तो भाग आहे. असंच त्या विंध्याच्या बाबतीत पण आपल्याला, ते समुद्र नाही आहे पण विंध्याच्या बाबतीत पण म्हणता येतं. तर या नकाशात जर आपण वायव्येच्या कोपऱ्यात बघितलं तर पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई हे 4 जिल्हे आहेत.
तो प्रदेश शिवाजी महाराजांच्या ताब्यात नव्हता, त्यामुळे तिथे शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले नाही आहेत. मग त्याच्या दक्षिणेचा जो पहिला जिल्हा आहे तो रायगड जिल्हा, एकेकाळचा तो कुलाबा जिल्हा. त्या रायगड जिल्ह्याचं जे प्रमुख म्हणजे मुख्यालय जे आहे ते आहे अलिबाग, एकेकाळचं श्रीबाग. त्या अलिबागच्या समुद्रात एक नवघर नावाचा खडक होता, विस्तीर्ण होता. तिथे एक किल्ला आपल्याला दिसतो, त्याचं नाव कुलाबा. कुल म्हणजे सर्व, आप म्हणजे पाणी. ज्या किल्ल्याच्या सगळ्या बाजूंनी पाणी आहे तो कुलाबा किल्ला. तो किल्ला बांधल्यानंतर गेल्या 300-400 वर्षामध्ये वाळू साठत गेली आणि एक दांड तयार झाला अलिबागच्या किनाऱ्यापासून किल्ल्यापर्यंत, आणि तो ओहोटीच्या वेळेला उघडा पडतो म्हणून आपल्याला त्याच्यावर चालत जाता येतं. पण शिवकाळात काही तशी परिस्थिती नव्हती. बहुधा शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधायला 1678च्या सुमाराला सुरुवात केली आणि 1681 मध्ये कुलाबा किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. म्हणजे शिवाजी महाराजांचा मृत्यू 80 सालचा आहे, त्यांच्यानंतर तो किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालेलं दिसतं आपल्याला. हा किल्ला गेले मी किमान 65, 68, 70 वर्ष तर बघतोच आहे. तो किल्ला ज्यावेळेला मी डोळे उघडे ठेवून पाहायला लागलो, म्हणजे अभ्यासू दृष्टिकोनातून त्या किल्ल्याकडे पाहायला लागलो, त्यावेळेला एक फार अद्भुत माझ्या डोळ्यापुढे आलं आणि त्याबद्दल मी माहिती जमा करायचा प्रयत्न केला, कारण काही उपयोग झाला नाही, कारण काही तसं मला लिखित स्वरूपात मिळालं नाही. काय गंमत होती ती? साधारणतः छोट्या टेबलाच्या आकाराचे व्यवस्थित घडवलेले दगड, चिरे ज्याला आपण म्हणतो, ते एकावर एक रचून या किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. मग सगळ्या किल्ल्यांचं बांधकाम असंच दगडावर दगड ठेवूनच करतात ना. मग याचं वेगळेपण काय आहे? वेगळेपण असं की समजा आपण अशी कल्पना करू, या इथे हा खालचा दगडांचा थर आहे, या इथे वरचा दगडांचा थर आहे. या दोन दगडांच्या थरामध्ये त्यावेळेला चुना, सध्या आपण असं करायचं तर सिमेंट वापरतो, तर त्याला बाइंडिंग मटेरियल किंवा सिमेंटिंग मटेरियल असं म्हणतात. त्या दोन दगडांच्या दरम्यान, मग ते आडवं पण आणि उभं पण, या हा दगड आणि हा दगड, या दोन दगडांच्या मध्ये पण त्या ज्या दर्जा आहेत त्या चुन्यानी भरलेल्या असायच्या. पण कुलाबा किल्ल्यात तसं दिसत नाही आपल्याला. असं कसं काय? खूप दिवस मी विचार करत होतो. एकदा पुण्यामध्येच मी रस्त्याने जात होतो, त्यावेळेला कसली तरी निवडणूक असावी. तो फ्लेक्सचा जमाना नव्हता, बॅनर्स बांधले, कापडी बॅनर्स बांधले जायचे. रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत असे ते बॅनर्स होते, आणि त्या बॅनरला अशी भोकं पाडलेली होती. मी बघत होतो त्या बॅनरकडे, आणि जोरात वारा आला, शीड फुगावत असा तो बॅनर असा जरा वाकडा झाला, आणि वाऱ्याचा झोत कमी झाल्यावर तो परत जाग्यावर आला, पहिला होता तसाच झाला. अरे म्हटलं, हे युरेका. आपल्याला अलिबागच्या कुलाबा किल्ल्यामध्ये सिमेंटिंग मटेरियल वापरलेलं का नाही याचं उत्तर मिळालं. काय गंमत आहे? एखादा किल्ला समुद्रात बांधायचा असेल तर त्याचा मुख्य शत्रू कोण? समुद्रच त्याचा शत्रू आहे. सध्याच्या भाषेत बोलायचं झालं तर 24/7 त्याच्यावर लाटा आपटत आहेत, आणि लाटांचा तडाखा प्रचंड असतो. जे समुद्रात पोहलेत, मी खूप वेळा पोहलोय, तर असं समुद्रातल्या लाटांचा सामना करणं किती अवघड असतं, केवढा आवेग असतो त्या लाटांना हे माहिती आहे. या लाटा सतत त्या किल्ल्यावर आपटणार आहेत, खंड नाही त्याच्यामध्ये. तर शिवाजी महाराजांनी बहुधा त्यांच्या स्थपतीला म्हणजे इंजिनियरला आणि कल्पकाला म्हणजे आर्किटेक्टला असं सांगितलं असावं की आपल्याला कुलाबा किल्ला बांधायचा तर आहेच, पण अशी काही युक्ती करता येते का की त्यामुळे समुद्राच्या या लाटा आपटतायत त्या लाटेतलं पाणी कमी होईल. त्या मंडळींनी नक्की विचार केलेला असणार, आणि ती युक्ती त्यांना सापडली, ही आत्ता सांगितली हीच.
समुद्राची लाट ज्या वेळेला ज्या तटावर येऊन आपटणार आहे त्या ह्या ज्या भेगा आहेत, या ज्या फटी आहेत, दर्जा आहेत न भरलेल्या, त्याच्यामध्ये ते पाणी घुसतं आणि एक दोन नाही, संपूर्ण तटबंदीच तशी आहे. त्या लाटेतलं सगळं पाणी त्या फटींमधनं आत जातं आणि नंतर निमूटपणे खाली ओघळून ते परत समुद्रात जातं. समुद्राच्या लाटेमध्ये पाणी जेवढं जास्त तेवढा तडाखा जास्त. पाणी जर कमी असेल तर तडाखा उणावेल, कमी होईल, त्याचे धडक त्याची कमी बसेल. तर या इथे शिवाजी महाराजांनी या दर्जा न भरण्याचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांनी दुर्ग बांधणीत केलेला हा एक अभिनव बांधणी प्रयोग आहे, दुर्ग बांधणी प्रयोग आहे. काहीतरी विशिष्ट विचारांनी त्यांनी ती योजना तिथे केलेली दिसते आपल्याला. मग असं एका ठिकाणी दिसलं म्हणजे त्याला शिवरायांचे दुर्ग विज्ञान म्हणायचं का आपण? तर याच रायगड जिल्ह्यात थोडं दक्षिणेला आपण आलं तर तिथे मगाशी त्या किल्ल्यांचा मी उल्लेख केला होता, मुरुड जंजिरा. त्या मुरुड जंजिऱ्याच्या तोंडावर म्हणजे राजापुरीची जी खाडी आहे त्या खाडीच्या तोंडावर तो जंजिरा किल्ला आहे. आणि मुरुड गावाच्या पश्चिमेला समुद्रामध्ये एका बेटावर कासा असं त्या बेटाचं नाव आहे, कावर अनुस्वार कासा, त्या बेटावर शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला. तो किल्ला नेमका कोणत्या वर्षी बांधला त्याच्याबद्दल थोडासा संभ्रम आहे किंवा वाद आहे, तो बाजूला ठेवू. पण तो शिवाजी महाराजांनी बांधला याच्यावर सगळ्यांचं एकमत आहे. त्या किल्ल्यावर मी ज्या वेळेला पहिल्यांदा गेलो, 3च वेळा मी आत्तापर्यंत गेलो आहे त्या किल्ल्यावर, तर माझ्या असं लक्षात आलं की आपण ज्या होडीमधनं बसून जातो त्या किल्ल्यावर उतरायला असं धक्का म्हणजे जेटी नाही आहे. त्यामुळे ती डुसमळणारी होडी आणि त्या समुद्राच्या जिथे संपतो म्हणजे तटबंदी जिथे आहे तिथे असणारे दगड खडक, तर आपण होडीतनं पटकन उडी मारायची त्या खडकांवर म्हणजे आपण त्या किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो. मी तशी उडी मारली. माझ्याबरोबर माझ्या कॉलेजचे काही विद्यार्थी होते आणि मी त्या मुलांना म्हटलं, अरे पटकन या, एक अद्भुत तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि त्यावेळची ती माझे विद्यार्थी मंडळी ऐकलं हो त्यांनी, पटापट सुरक्षित उड्या मारल्या, आले. मी म्हटलं हे बघितलं का काय आहे? ते म्हणाले हो ही तटबंदी आहे. मी म्हटलं नाही, तुम्हाला पोपटाचा डोळा बघायला सांगितला होता मी, त्यातलं वेगळेपण काय आहे? तर वेगळेपण असं समजा, अशी कल्पना करू, या इथे ती तटबंदी आहे, इथे लाटा आपटतायत, भरती ओटीप्रमाणे थोडंफार वर खाली होतं ते. तर आता साधारणपणे एकतर ते 50च्या दशकामध्ये किंवा 70च्या दशकामध्ये या किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. पद्मदुर्ग किंवा प्रदुर्ग किंवा कासा किल्ला म्हणून त्याचं नाव आहे. त्या किल्ल्याच्या तटबंदीवर ज्या लाटा आपटतायत गेले 250, 300, 400 वर्ष, त्या लाटा आपटून ते दगड आत झिजत गेलेले आहेत. किती? 7-8 सेंटीमीटर, 2.5-3 इंच तो दगड आत झिजला. पण 2 दगडांच्या दरम्यान जो चुना आहे, बाइंडिंग सिमेंटिंग मटेरियल म्हणून वापरलेला आहे, तो मूळच्या ओळंब्यातच आहे, तो झिजलेला दिसत नाही आपल्याला. म्हणजे दगडापेक्षा भक्कम असा चुना तयार करण्याचं तंत्रज्ञान, सोप्या मराठीत सांगायचं तर टेक्नॉलॉजी, त्यावेळच्या इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट्सनी मिळवलेली होती. आणि आज आपण जर गेलो पद्मदुर्गावर तर झिजलेले चिरे, झिजलेले दगड आणि न झिजलेल्या दर्जातला चुना हे आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे कुलाबा किल्ला बांधताना महाराज तिथे चुनाच वापरत नाहीत आणि इथे इतका भक्कम चुना आहे की जो दगडापेक्षा भक्कम आहे. तर हा शिवरायांच्या सागरी किल्ल्यांच्या बांधकामातला एक वेगळा आविष्कार आपल्याला बघायला मिळतो. आणि 300-400 वर्षांनंतर आपल्याला ते बघता येत आहे. हां, त्याच्या पलीकडेच म्हणजे अलिबागच्या जवळ खांदेरी उंदेरी अशी 2 बेटं आहेत. त्यातला जो खांदेरीचा बेट आहे त्याच्यावर शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला. नंतरच्या काळामध्ये उंदेरी बेटावर सिद्दींनी किल्ला बांधला. मग अशी बोलताना मी उल्लेख केला होता आफ्रिकन लोकांनी बांधलेला किल्ला म्हणून. तर जसा मुरुडचा जंजिरा बांधला तसा उंदेरी पण त्यांनी बांधला होता. खांदेरीला
पूर्वी जाण्यावर बरीच बंधनं होती. आता तशी ती नाही आहेत. आता तर तिथे नियमित अशी प्रवासी वाहतूक पण करायचं एकंदर नियोजन चालू आहे. तुम्ही जर कधी खांदेरीला गेलात तर तुम्हाला एक खूप वेगळी गंमत बघायला मिळेल. ते बेट आहे आणि बेटाच्या बाहेर सगळ्या बाजूनी समुद्र आहे. काय होतं की आता शिवाजी महाराजांनी हे सगळे किल्ले बांधले कशासाठी? त्यांना त्यांच्या एका मंत्र्यांनीच प्रश्न विचारला होता, याच्या किल्ल्यांवर बांधकामावर खूप खर्च होतो, आपल्याकडे एवढे किल्ले आहेत, तर याला काही आपण बंधन घालणार आहोत का, थांबणार आहोत का? त्यावेळेस त्यांनी जे उत्तर दिलं ते त्या राऊजी सोमनाथनी अबे कॅरेला सांगितलेलं आहे, ते लिहून ठेवलेलं आहे म्हणून आपल्याला माहिती आहे आज की हजरतीस 360 किल्ले आहेत. त्या जुन्या मराठीत त्यांनी म्हटलं असणार, एक ना एक दिवस आलमगिरास दक्षिणेत उतरावेच लागेल. एक एक किल्ला एक एक वरूस भांडवला. अवघे राज्य जिंकून घेण्यास औरंगजेबास 350 वर्षाची उमर पाहिजे. अशक्य आहे ते. त्यामुळे आणि तेच प्रत्यक्षात घडलेलं दिसतं आपल्याला. 1682 मध्ये आलेला औरंगजेब 1707 मध्ये मराठी राज्य न जिंकून घेता तो इथेच विसावला. तो पराभूत झाला. प्रत्येक किल्ला एक एक वरून लढवला का नाही हा भाग आपण बाजूला ठेवू, पण रामशेज सारखा किल्ला 5-7 वर्ष लढवला गेलेला आपल्याला दिसतो. त्याबद्दल मी आत्ता बोलणार नाही कारण ते शिवरायांच्या दुर्गविज्ञानात येत नाही आहे. मी नंतर केव्हा तरी आपण त्याच्यावर गप्पा मारूया. पण हा खांदेरीच्या बद्दल मी बोलत होतो. तर त्यावेळेला शिवाजी महाराजांचं राज्य समुद्रापर्यंत आलेलं होतं. त्यामुळे त्यांना नवे सख्खे शेजारी मिळाले होते, जे त्यांचे शत्रू होते. एक होते जंजिरेकर सिद्दी आणि दुसरे होते मुंबईकर ब्रिटिश. तर ज्या ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी त्या सिद्धीला जिंकून घ्यायचा प्रयत्न केला, तो जंजिरा मिळवायचा प्रयत्न केला. जंजिरा बलाढ्य किल्ला आहे, बुलंद आहे, बेलाग आहे. त्या वेळेला तो प्रयत्न अयशस्वी झाला, कारण त्याच्यावर अरिष्ट आलं की तो सिद्धी पळून मुंबईच्या माझगाव डॉकला जाऊन आपलं नौदल ठेवायचा. ब्रिटिशांवर काही दडपण आणायचा प्रयत्न केला तर ब्रिटिश आणि हे सिद्धीचं आरमार हे सगळं जंजिऱ्याचा आश्रय घ्यायचे. आणि शिवाजी महाराजांनी आरमार नौदल तयार केलं होतं, पण ते नवजात होतं. त्या आरमारांना तोंड दिलं एवढं भक्कम नव्हतं. त्यामुळे जोपर्यंत आपण मुंबईकर इंग्लिश आणि जंजिरेकर सिद्दी यांच्यातलं सागरी दळणवळण तोडणार नाही तोपर्यंत हा त्रास असाच होत राहणार. त्याच्याबद्दलचं त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे, जैसा घरास उंदीर तैसा राज्यास सिद्धी आहे. म्हणजे उंदीर काही घर पाडू नाही शकत, पण त्याचं उपद्रव मूल्य नुइजन्स व्हॅल्यू प्रचंड आहे. तो नुकसान खूप करतो. तसं या हिंदवी स्वराज्याला लागलेला जणू काही उंदीर, त्याचं उपद्रव मूल्य खूप आहे. तो कोकणामध्ये अनाचार करतोय, त्याला तोंड देईल एवढं बलिष्ठ आरमार आपल्याकडे नाही आहे. ते नौदल निर्माण करायचं आहे, त्याला काही वर्ष लागणार आहेत, त्यात काही प्रगती पण करून घ्यायची आहे. पण तोपर्यंत काय? म्हणून ते दळणवळण तोडण्यासाठी या समुद्रकिनाऱ्याची जर आपण आत्ता नुसते नकाशात जरी पाहणी केली तरी लक्षात येतं की या खांदेरी हे जे बेट आहे अलिबागच्या जवळ किंवा अलिबागच्या दक्षिणेला थोडंसं समुद्रामध्ये, ते अशा जागी आहे की जिथे किल्ला बांधला तर हे सिद्धी आणि ब्रिटिशांचं आरमारी जे काही एकंदर मिलीभगत आहे ती थांबवता येईल आपल्याला. म्हणून खांदेरी बेटावर किल्ला बांधायचा असं शिवाजी महाराजांनी ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली. साधारणतः 1676 मध्ये शिवाजी महाराजांनी या खांदेरी बेटावर किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यावेळेला मुंबईला जो गव्हर्नर होता तो जेरॉल्ड अँजियर्स, काहींच्या मध्ये तो उच्चार अँगियर्स असा पाहिजे, उच्चार काही करा, त्या माणसाचं महत्त्व असं की तो अत्यंत धूर्त होता, बुद्धिमान होता आणि दूरदृष्टी असणारा तो गव्हर्नर होता. त्या सुरतेशी त्याचा काय, सुरत ही त्यावेळची सुरतेचा जो गव्हर्नर असायचा तो मुंबईच्या गव्हर्नरपेक्षा श्रेष्ठ असायचा. सुरत हे त्यांचं मुख्य ठाणं होतं. त्यांनी जे पत्रव्यवहार केलेले आहेत
ते पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाने पलीकडेच आहे आता ते त्यांनी तिथे फॅक्टरी रेकॉर्ड्स या नावाने ते प्रसिद्ध केलेले आहेत. त्याच्यामधलं जे पत्र आहे त्यात तो त्या जुन्या इंग्लिशमध्ये लिहितो. ते जेरॉल्ड अँजियर्स असं म्हणतोय सुरतेच्या गव्हर्नरला की द फोर्ट, हां त्यात एक गंमत सांगायची राहिली, खांदेरी उंदेरीचा उल्लेख ब्रिटिश कागदपत्रामध्ये कधीही खांदेरी उंदेरी म्हणून येत नाही, हेनेरी केनेरी असा येतो. तर द फोर्ट ॲट हेनेरी in the hands of Shivaji will be a dagger pointed at the heart of Bombay. म्हणजे जर शिवाजी महाराजांना त्या खांदेरीवर जलदुर्ग बांधता आला तर मुंबईचा जो सगळा व्यापार चालू आहे त्या व्यापारावर या इथल्या खांदेरीच्या जलदुर्गावरच्या मराठी आरमारामुळे एक दडपण निर्माण होईल, आपल्या व्यापाराला धोका निर्माण होईल. हे होऊ द्यायचं नसेल तर आत्ता हा किल्ला बांधायला थांबवलं पाहिजे. सुरतेच्या ब्रिटिशांनी सांगितलं मग तुम्ही जा तिथे तुमच्याकडे काय जे काय साधन सामुग्री आहे त्यांनी त्या बेटावर हल्ला करा आणि तिथे जे लोक आहेत बांधणारे त्यांना हुसकावून लावा. त्याप्रमाणे ब्रिटिशांची काही युद्धनौका आल्या, त्यांनी हल्ले करायचा प्रयत्न केला. तिथे जसे बांधकामाला लागणारे पाथरवट होते, गवंडी होते, सुतार होते, लोहार होते, सगळ्या जमातीचे लोक, काही वैद्य लोक होते, असे बरेच काही कारकुनी हिशोब ठेवणारी मंडळी होती. अशी सगळी मंडळी तिथे होती. काही 1000-1500 बहुतेक ती माणसं असावीत. त्यांना रोज रसद पुरवठा केला जायचा या थळ किंवा नागाव या भागातून. आणि ती रसद जर मारता आली तर या किल्ल्याचं बांधकाम बंद पडेल असं त्या अँजियर्सला वाटलं. पण आपली मंडळी खूप चपळ होती. ती रात्रीतल्या अंधाराचा फायदा घेऊन ती रसद पोचवायचे. यश येईना. मग त्यांनी सुरतेच्या गव्हर्नरकडनं आणखीन काही युद्धसामुग्री मागवली, युद्धनौका मागवल्या. कॅप्टन केगविन आणि तो काही जहाजं घेऊन आला. त्यांनी प्रयत्न केले, काही यश नाही आलं. त्याची एक गंमत म्हणून सांगितली जाते ती अशी की एक ब्रिटिश युद्धनौका किंवा एक गलबत पांढरा झेंडा फडकवीत त्या खांदेरीकडे आलं. पांढरा झेंडा याचा अर्थ आम्ही लढाई करायला आलेलो नाही आहोत, आम्ही काही वाटाघाटी करायला, तह करायला, सामोपचाराची बोलणी करायला येतोय असा तर अर्थ असतो त्याचा. त्यांनी त्या किनाऱ्यापर्यंत येऊ दिलं त्यांना. त्या ब्रिटिशांनी तिथे असणाऱ्या मायनाक भंडारी, लाय पाटील ही जी मंडळी तिथे होती देखरेख करणारी, नौदलातली वरिष्ठ अधिकारी, त्यांना सांगितलं की हे बेट आमचं आहे, तुम्ही हे ताबडतोब सोडा आणि निघून जा. तर ते म्हणाले ठीक आहे, एक आमची छोटीशी अडचण आहे. त्यांना एकदम त्या आशेला धुमारे फुटले. काय अडचण आहे? ते म्हणाले आम्ही फक्त आमच्या राजाचे हुकूम मानतो. तुम्ही शिवाजी महाराजांकडनं एक पत्र घेऊन या की किल्ला बांधायचा थांबवा, आम्ही लगेच सोडून जाऊ. आता शिवाजी महाराज कसं ते पत्र देतील? आणि पुढे त्यांनी दम त्या ब्रिटिशांना असा दिला, परत असे पांढरे झेंडे फडकवीत बिडकवीत आला तर आम्ही बेटापर्यंत येऊच देणार नाही, ती बोट आम्ही समुद्रामध्ये बुडवू. तेव्हा शिवाजी महाराजांनी परवानगी दिली तर आम्ही हे बांधकाम थांबवू, तोपर्यंत आम्ही थांबवणार नाही. हे सगळं या 76 ते 78 या काळामध्ये चालू होतं. आता समुद्रातलं बेट आहे, त्याच्यावर रसद पुरवठा करणंही खूप अवघड असतं. आणि त्यात हे ब्रिटिशांची सगळ्या त्या युद्धनौका फेऱ्या घालतायत त्याच्याभोवती आणि अडचणी निर्माण करतायत. शिवाजी महाराजांनी त्यात एक युक्ती केलेली आपल्याला दिसते, जी आजही बघायला मिळते. एखादं बेट ज्या वेळेला असतं त्यावेळेला बेटाचा जो भाग समुद्राकडे असतो, समुद्राला चिकटलेला असतो, तिथे काही एकदम 100 फूट खाली खोल नसतो समुद्र. तो हळूहळू हळू असा उतरत उतरत खाली जातो. म्हणजे पहिल्यांदा उथळ असतो, खूप उथळ असतो, मग जरा कमी उथळ असतो, मग जरा खोल असतो, मग खूप खोल असतो, मग आणखीन खूप खूप खोल असतो, असं ते उतरत जातं. शिवाजी महाराजांनी अशी एक गंमत केली की न घडवलेले लहान मोठे दगड या बेटाच्या चहू बाजूंनी पेरले. म्हणजे बांधलं नाही तिथे काही, तटबंदी बांधतच होते, त्याच्याशिवाय बाहेर उथळ समुद्रात असे खडक नुसते टाकून दिलेत, दगड नुसते टाकून दिलेत.
दगडांच्या राशीच्या राशी तुम्हाला बघायला मिळतात. त्यातले काही दगड हे ओहोटीच्या वेळेलाही पाण्याच्या खाली असतात, काही दगड हे ओहोटीच्या वेळेला पाण्याच्या वर डोकावतात, काही दगड हे भरतीच्या वेळेला पाण्याखाली असतात आणि काही दगड हे पाण्याच्या पातळीच्याही वर भरतीच्या वेळेला सुद्धा ते बाहेर असतात. असे कधी रचलेले दगड नाही आहेत ना, कसेही टाकलेले दगड आहेत. समुद्रामध्ये काही ठेवलं, काही बांधलं, काही पडलं तर त्याच्यावर आमच्या बायोलॉजीच्या भाषेमध्ये बोलायचं तर बार्नॅकल्स, मराठीमध्ये सांगायचं तर कालवं त्याच्यावर वाढायला लागतात. त्यामुळे त्या दगडांवर हळूहळू ती कालवं बार्नॅकल्स वाढायला लागली. शंख शिंपल्यांच्या जातीतले हे प्राणी असतात. त्याची जी कवचं असतात त्याला जी कड असते त्याला प्रचंड धार असते. त्यामुळे त्या दगडांवर जर कोणी पाय ठेवला तर त्या बार्नॅकल्स, त्या कालवांच्या कवचामुळे पाय अक्षरशः कापून चोचावल्यासारखा कापला जाईल. आणि त्यात ते समुद्राचं जर खारट पाणी गेलं तर मग करोती मधुरध्वनीम, आणि मग लढणं बिडणं कुठलं, ते आपल्या पायाचं काय झालं चालणी ते बघायला लागेल. मग पादत्राणं घालून उतरायचं ना, किती सोपं आहे. पादत्राणं त्यावेळेला ना आजही दोन प्रकारची असतात. आता ती सिंथेटिक असतात, ती आपण त्यावेळच्या काळात ती नव्हती तशी. तर न कमावलेलं कातडं आणि कमावलेलं कातडं याची पादत्राणं केली जातात. जर न कमावलेलं कातड्याचा तुकडा जर आपण घेतला आणि तो मिठाच्या खारट पाण्यात बुडवला किंवा समुद्राच्या पाण्यात बुडवला, एक 5-7 मिनिटांमध्ये तो असा वेडावाकडा, आपण पापड भाजतो ना त्यावेळेस तो पापड सपाट असतो, तो असा वेडावाकडा होतो, तसं तो वेडावाकडा होतो. आणि मग ते पादत्राण पायात जिथे ती वरचे बंद आहेत तिथे ते ढिलं झालं तर पादत्राण गळून पडेल, आणि तिथे जर ते आक्रसलं तर ते पायाला इतकं घट्ट करील की त्या वेदनाने माणूस कळवळेल, इतकं ते बदलेल त्याचा आकार. त्यामुळे पादत्राणं घालून त्या खडकांवर उतरता येत नाही. ठीक आहे, नसे ना का आपण पोहत जाऊया, असं जे शत्रूंनी विचार केला आणि तटापर्यंत जाऊया. तर हा जो सगळा पोटाकडचा जो नाजूक भाग आहे शरीराचा, तो त्या डुसमळणाऱ्या समुद्रामुळे त्या खडकांवर घासला जाईल. त्याच्यावरची ही जी कालवांची जी धार आहे ती हा सगळा नाजूक भाग खरवडून काढील आणि परत तेच त्या वेदना नाही सहन करू शकणार आपण. म्हणजे आणखी एक गंमत, ते अंतर असं ठेवलंय त्यांनी की तिथे उभं राहून जर शिडी लावायचं ठरवलं, होडीतनं आलं, आता होडीतनं येणे अवघडच आहे, कारण ती होडी त्या डुसमळत्या पाण्यामध्ये हे खडक वाटेल तसे टाकलेले आहेत, तेव्हा ती खडकावर आपटूसुद्धा शकेल, किंवा त्या डुसमळणाऱ्या समुद्रात ती शेजारच्या कालवावरनं घासली गेली तर त्या होडीचं लाकूड कापलं पण जाईल. त्यामुळे तरीसुद्धा एखाद्या होडीने काय करून मंडळी आली तिथे, तर ते अंतर असं ठेवलेलं आहे की एका शिडीने काम नाही होणार. मग ठीक आहे ना, एकाला 1-2 शिड्या बांधायच्या, आणि एकाला 1-2 शिड्या बांधल्या की त्याला असा झोळ येतो आणि त्यामुळे ते लपक हालायला लागतं. त्यामुळे ते त्याच्यावरनं चढून जायचं आणि वर परत ते मावळे आहेतच मंडळी हर हर महादेव करत आपल्यावर तुटून पडणारी, त्यामुळे तेही शक्य नाही. येणाऱ्या समुद्राच्या लाटा या दगडांवर पहिल्यांदा आपटतात, त्यांचा तडाखा कमी झाला की मग ते पाणी हळूच त्या तटबंदीपर्यंत येतं. म्हणजे हे जणू काही त्या तटबंदीला घातलेलं नैसर्गिक चिलखत आहे. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी हे बांधकाम खांदेरीचं केलं, तो मगाशी मी काळ सांगितला 1676 ते 78, म्हणजे या गोष्टीला आता सरळ 300-325 वर्ष होऊन गेलेली आहेत. तुम्ही जर कधी मुंबईला गेलात तर मुंबईचा जो मरीन ड्राईव्ह म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, तो जर तुम्ही नीट बघितलात तर तिथे ब्रिटिशांनी हा बांधलेला आहे. तर टेट्रॅपॉड्स टाकलेले आहेत. टेट्रा म्हणजे 4, हे असे 3 भाग आणि इथे खाली असा आहे टेट्रापॉड. दुसरा टेट्रापॉड त्यात अडकतो, तिसरा, चौथा, असे ते एकमेकात अडकून एक साखळीच तयार होते. आणि मरीन ड्राईव्हच्या समुद्राच्या बाजूला हे असे सिमेंटचे, कॉन्क्रीटचे प्रचंड मोठाले टेट्रॅपॉड्स टाकलेले आहेत. येणाऱ्या लाटा त्याच्यावर आपटतात
आणि मग एखादी लाट त्याच्यावरनं या मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर पण येऊ शकते. पण गेल्या 150 वर्षामध्ये मरीन ड्राईव्ह धुपून गेला असं झालेलं नाही आहे. ज्यावेळेला ब्रिटिशांनी हे बांधकाम केलं त्यावेळेला युरोपमध्ये स्थापत्य महाविद्यालये होती. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला या जलदुर्गाचं बांधकाम केलं खांदेरीच्या, तिथे हे दगड टाकले, टेट्रापॉड्स नव्हते त्यावेळेला, त्यांनी ते टाकले. त्यावेळेला त्यावेळच्या महाराष्ट्रामध्ये एकही विना अनुदानित किंवा अनुदानित स्थापत्य महाविद्यालय नव्हतं. त्यावेळेला ही युक्ती त्यांनी वापरली, ती नंतर 150-200 वर्षांनी ब्रिटिशांनी मुंबईच्या या रस्त्याच्या वेळेला वापरलेली दिसते. म्हणजे हाही एक वैज्ञानिक प्रयोग आहे दुर्ग बांधणीतला. एके ठिकाणी महाराज तटामध्ये, तटाच्या बांधकामामध्ये चुना वापरत नाहीत. दुसऱ्या किल्ल्यावर इतका भक्कम चुना वापरला आहे की दगड झिजले पण चुना नाही झिजला. तिसरीकडे त्या भिंतीपर्यंत पाण्याचा तडाखाच बसू नये म्हणून असे दगड पेरलेले आहेत. या सगळ्याला मी शिवरायांचे दुर्गविज्ञान याच्यामध्ये समाविष्ट करतोय. तुम्हाला पटत असेल तर ठीक आहे, नाही पटलं तर सोडून द्यायला काही हरकत नाही. पण माझं ही निरीक्षणं आहेत. आज गेले 40-50 वर्ष मी या किल्ल्यांवर भटकतोय. त्यातनं मला जे काही कळतंय ते मी तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न करतोय. कारण अशा पद्धतीने किल्ला पाहायला आपल्याला कोणी शिकवलेलं नाही आहे. म्हणून ही 3 उदाहरणं झाली. चौथं उदाहरण सिंधुदुर्गचं, ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी त्याबद्दल फार बोलणार नाही आहे. सिंधुदुर्गाचा पाया ज्यावेळेला घातला त्यावेळेला शिशाचा रस त्याच्यात ओतला आणि तिथे ते चिरे बसवले. तेव्हा ते भक्कम आहेत. आजही 300-400 वर्ष झाली ती तटबंदी पडलेली नाही आहे कुठेही. तर म्हणजे काही जण तिथले असले तर सांगतील की हो एका ठिकाणी पडले आहे, पण तो अपवाद आहे आणि तो खालचा भाग नाही आहे, वरचा भाग पडलेला आहे तो तटबंदीचा. पण तो भाग सोडून देऊ आपण. पण बाकीची तर तटबंदी जवळजवळ 2.5-3 किलोमीटर लांबीची तटबंदी आहे. एक 5-25 फुटाचा भाग त्यातला फक्त 400 वर्षानंतर पडलेला आहे. म्हणजे शिशाच्या रसात असे आपल्याला चिरे बसवता येतात. सिमेंटिंग मटेरियल म्हणून वितळलेल्या शिशाचा वापर तिथे केलेला आपल्याला दिसतो. याच्याबद्दल मी फार बोलणार नाही कारण ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सहकार म्हणजे काय? जे नव्या महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहे तो आहे सहकार. अशा सहकाराला तुमचा पाठिंबा हवा, उद्धार हवा तर सहकार हवा. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, शिखर सक्षम सहकाराचं. विजयदुर्ग हे एक अद्भुत प्रकरण आहे. त्याच्यामध्ये एक लिस्बनच्या
म्हणजे गोवा हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, त्यातली जे ऐतिहासिक कागदपत्र आहेत ते पोर्तुगालची राजधानी लिस्बन तिथल्या आर्काईव्हमध्ये ठेवलेले. त्यातला एक कागद संशोधकांना मिळाला आणि त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की परत मगाचा महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही तिकडून बघताय, या इथे मुंबई आहे आणि या इथे हा सिंधुदुर्ग, विजयदुर्ग असे किल्ले आहेत, दक्षिण कोकणामध्ये किल्ले आहेत. तर हा विजयदुर्ग हा मराठी नौदलाचं एक अत्यंत भक्कम ठाणं होतं. ते ब्रिटिशांना, पोर्तुगीज आणि डच जमत नव्हतं जिंकून घेणं. म्हणून ब्रिटिशांनी 3 युद्धनौका बहुधा अमावस्येच्या आसपास केव्हा तरी रात्री पाठवलेल्या असाव्यात, म्हणजे रात्री इथे येतील अशा बेताने पाठवलेल्या असाव्यात. त्या एका मागोमाग एक अशा 3 युद्धनौका आल्या, विजयदुर्गापर्यंत आल्या वाघोटन खाडीच्या इथे, आणि एकदम त्यांनी लेफ्ट टर्न घेतला आणि जितकं त्या तटबंदीच्या जवळ जाता येईल तेवढं जायचं. जवळ गेलं की तोफांचा मारा सुरू करायचा, कुठेतरी तटबंदी पडेल आणि आपल्याला त्या किल्ल्यामध्ये घुसता येईल, अशी ती योजना होती. मग त्याच्यामध्ये यश आलं का? तर हा कागद जो आहे तो असं सांगतो की पहिली युद्धनौका आली, ती साधारणपणे किल्ल्याच्या बऱ्यापैकी जवळ गेल्यानंतर ती काय झालं माहीत नाही, ती कशावर तरी धडकलेली असावी, आपटली, बुडली. त्याच्या मागोमाग दुसरी युद्धनौका येत होती, त्यांनी बराच वेग कमी करायचा प्रयत्न केला. ती त्या किल्ल्याच्या जवळ तितक्या अंतरावर गेल्यानंतर साधारणपणे त्या भागातच ती पण बुडाली. तिसरी युद्धनौका त्यांनी खूप वेग कमी करायचा प्रयत्न केला आणि त्यातली जी सगळी मंडळी होती, सैनिक होते, नावाडी होते, त्यांनी उड्या मारल्या. ते पोहत पोहत पळून गेले, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन निघून गेले. त्यातल्या कोणीतरी एक पत्र गोव्याच्या व्हाईसरॉयला किंवा त्या गव्हर्नरला पाठवलेलं, ते पत्र ते मी सांगतोय ते आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे, हे सगळं जे काय घडलं ते. तर काही आपल्या नौदलातली काही मंडळी जी अभ्यासू होती त्यांना या गोष्टीचा शोध घ्यायचा होती, कशावर आपटली आणि बुडाली, कशामुळे ती बुडाली. तर ते आले माझ्याकडे आणि विचारलं की सर तुम्हाला ते असा कागद, ते मोडीतला होता कागद, तो त्या लिस्बनच्या लोकांना तो फारसं वाचता येत नव्हतं, पण तो वाचला आणि मग लक्षात आलं की ही अशी घटना घडली आहे. ते म्हणाले तिथे समुद्रात काही आहे का हो खाली? मी म्हटलं अहो मी जरी समुद्रात पोहत असलो तरी काही इतका असं खाली नाही जात, मी वरच्यावर पोहतो, ते म्हणजे माझ्या पोहण्याला मर्यादा आहेत. मग ते म्हणाले की मग आता काय करता येईल? म्हटलं हे बरीच जुनी गोष्ट आहे. मी म्हटलं त्यासाठी स्कुबा डायव्हिंग शिकावं लागेल. ते मागे ऑक्सिजनचे किंवा हवेचे सिलेंडर लावायचे, पाण्यात बुडी मारायची, तो विशिष्ट मुखवटा घालायचा, पाण्यात बुडी मारायची, मग बराच काळ आपल्याला ते खाली डुब्या मारून राहता येतं. म्हटलं त्याबरोबर पाण्यामध्ये चित्रीकरण करता येईल असे प्रतिमाग्राहक म्हणजे कॅमेरे हे घेऊन गेलं तर आपल्याला त्याचं स्थिरचित्रण किंवा चलचित्रण दोन्ही करता येईल. मग त्याप्रमाणे त्या कमांडर गुपचूप जे होते, जे माझ्याकडे आले होते, त्यांनी केलं ते सगळं. काही वर्षांनी त्यांनी बुड्या मारल्या, ते सगळं तंत्र शिकून आले होते, ते चित्रीकरण केलं आणि ते घेऊन आले परत माझ्याकडे आणि म्हणाले सर हे बघा, हे याचे स्थिरचित्रण, हे चलचित्रण आणि इथे असं काहीतरी भिंतीसारखं बांधकाम दिसतंय. अरे म्हटलं छान आहे की. तर ते म्हणाले तसं नाही, ते त्याच्यावर आपटल्या असणार म्हणून त्या बुडाल्या, पण हे बांधलंय कोणी? तर मी गंमत म्हणून त्यांची एक जरा फिरकी घ्यायचा प्रयत्न केला. म्हटलं त्या भिंतीला कुठे कोपरा आहे का बघा, तिथे एखादी कोनशिला बसवलेली असेल, त्याच्यावर या दिवशी यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या शुभ हस्ते, यांच्या उपस्थितीत या भिंतीची बांधणी असं काहीतरी असेल. ते म्हटले हो का टिंगल नका करू, आमची आम्हाला ते काळ कधी आहे तो सांगा. मी म्हटलं हा काही माझा अभ्यासाचा विषय नाही. एकतर मी कॉलेजमध्ये बॉटनी शिकवायचो, एन्व्हायरॉन्मेंटल बायोलॉजी शिकवायचो, हे माझ्या आवडीचा भाग आहे, पण हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही. तुम्ही असं करा, गोव्यामध्ये दोना पावलाला जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आहे, तिथे डॉक्टर S.R. राव हे जागतिक कीर्तीचे
पुरातत्व वैज्ञानिक किंवा इंजिनियर अशा दृष्टीने अभ्यास करणारे, ते बुडालेल्या द्वारकेचा शोध त्यांच्यामुळेच लागला आहे. त्यांना तुम्ही विचारा, ते सांगू शकतील या बांधकामाच्या पद्धतीवरनं हे बांधकाम केव्हा झालं असेल. ती गेली मंडळी दोना पावलाला NIOमध्ये डॉक्टर रावांना भेटली आणि नंतर मग कमांडर गुपचुपांनी तिकडनं मला फोन केला की ते असं म्हणतात हे 17व्या शतकाच्या मध्यावर झालेलं बांधकाम आहे. अरे म्हटलं, म्हणजे शिवाजी महाराजांनीच केलेलं असलं पाहिजे. 1656मध्ये त्या जागी जो किल्ला होता पूर्वीचा, म्हणजे विजयदुर्गचं आजचं वय 800 वर्षाचं आहे बरं का, तर त्याचा 800वा वाढदिवस पण मध्यंतरी साजरा झाला. तर तो घेरिया किल्ला पाडून टाकला शिवाजी महाराजांनी आणि तिथे नवा किल्ला बांधला. त्या बांधकामाचा जो काळ आहे ते विजयनाम संवत्सर होतं, म्हणून त्याचं नाव विजयदुर्ग असं ठेवलं गेलं असं मानलं जातं. तर कांदा कापल्यानंतर, आडवा कापल्यानंतर एक पापुद्रा, दुसरा पापुद्रा, तिसरा पापुद्रा असे आपल्याला त्या चकत्या दिसतात. तसं विजयदुर्गला एक आतली तटबंदी, त्याच्यानंतर दुसरी बाहेर, त्याच्यानंतर तिसरी बाहेर, अशा 3 तटबंद्या आपल्याला आजही पाहता येतात. तर बहुधा, कारण 1656 म्हणजे 17वं शतक म्हणजे काय, 1600 सालापासून 1700 सालापर्यंतचा जो कालखंड आहे तो 17वं शतक. त्याच्या मध्यावर म्हणजे 1650च्या आसपास, हा 1656 मध्ये त्याच्या आसपास येतो. तर हे जर बांधकाम शिवाजी महाराजांनी केलेलं असेल तर केवढा प्रचंड तो पराक्रम आहे बघा. आजही समुद्रामध्ये आपल्याला बांधकाम पटकन करता येत नाही. कधी कधी त्याला परकीय मदत घ्यावी लागते, तज्ज्ञ त्यांचे आणावे लागतात. बंदरं असतील, पूल असतील, आता आपल्याकडचं तंत्रज्ञान खूप सुधारलं आहे, त्यामुळे आज आपण ती बांधकामं करतो. पण त्यावेळेला समुद्रात हे असं बुडालेलं बांधकाम जर केलं असेल, कारण निर्वाळा डॉक्टर रावांनी दिलेला आहे, तर ही 4थी तटबंदी झाली आणि ती समुद्रापासून साधारणपणे 1.25 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथे ती एकामागोमाग एक आलेली जहाजं आपटली आणि फुटली. मग साधा प्रश्न तुमच्याही मनात येईल, माझ्याही मनात आला होता, मग मराठी आरमारातली नौका कशा बुडत नव्हत्या त्याच्यावर आपटून? तर ह्या ज्या ब्रिटिशांच्या, सिद्धीच्या किंवा डच, पोर्तुगीज यांच्या युद्धनौकांचा किंवा त्यांच्या गलबतांचा, जहाजांचा जर आपण उभा छेद घेतला तर तो असा व्ही सारखा दिसतो. म्हणजे ही जी नाळ आहे ही खूप खाली आहे, खोल आहे. त्यामुळे समुद्रात या भरतीच्याही पातळीच्या खाली राहणाऱ्या भिंतीवर ती नाळ खाली असल्यामुळे याच्यावर आपटून ती फुटण्याची शक्यता आहे. मराठी आरमारात ज्या नौका होत्या त्यांचा जर क्रॉस सेक्शन घेतला तर अशी सपाट बुडं असलेली, म्हणजे उथळ बुडं असलेली अशा त्या बोटी आहेत. त्यांची नाळ अशी खाली जात नाही, अशी वरच्या वर आहे. त्यामुळे ती त्या भिंतीवरनं सरळ जाऊ शकते. त्यांच्या बोटी जाऊ शकत नव्हत्या. शत्रूच्या अडचणीचा इथे महाराजांनी फायदा घेतलेला दिसतो आपल्याला. काही संशोधकांच्या मते हे बांधकाम नैसर्गिक आहे, इतर अनेक ठिकाणी असं दिसतं, पण यातल्या किती जणांनी प्रत्यक्षात तिथे समुद्रात बुड्या मारून ते पाहिलेलं आहे मला माहिती नाही. पण हे जर बांधकाम शिवकाळात झालेलं असेल तर तो शिवाजी महाराजांच्या सागरी दुर्ग बांधणीतल्या दुर्ग विज्ञानाचा परमोच्च आविष्कार मानला पाहिजे. नंतर पण एकदा NIOच्या काही संशोधकांनी तिथे येऊन पाहणी केली, त्या त्रिपाठी मॅडम ज्या होत्या त्यांनी, आणि त्यांना तिथे फुटलेल्या जहाजाचे अवशेष मिळाले. म्हणजे काहीतरी इथे आपटून फुटलेलं आहे एवढं आपल्याला सांगता येतं. त्याच्या तपशिलात मी जात नाही आहे, पण अशा तऱ्हेचं बांधकाम खरंच जर त्या काळात झालेलं असेल तर तो एक शिवरायांच्या दुर्गविज्ञानाचा अद्भुत आविष्कार आहे असं मी नक्की म्हणेन. शेवटी कसं आहे की किल्ले, मी सुद्धा 250-300 किल्ले पाहिलेले आहेत. प्रत्येक किल्ल्यावर अर्धा 1 मिनिट बोलायचं झालं तरी आपल्याला खूप वेळ लागेल, एवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. त्यानंतर सागरी दुर्ग आपण जरा बाजूला ठेवूया. आता मी डोंगरी किल्ल्यांकडे येतो, म्हणजे गिरिदुर्ग, हिल फोर्ट्स. शिवाजी महाराजांनी मगाशी हे सागरी दुर्गांची मी सांगितली, त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांची. तसं शिवाजी महाराजांनी अनेक डोंगरी किल्ल्यांची उभारणी केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिला बांधलेला त्यांनी किल्ला राजगड अद्भुत आहे. प्रकरण ते म्हणजे नुसत्या राजगडावर तासभर बोलता येईल एवढं दाखवायला तर गेलं तर 2-2.5 दिवस लागतील, इतकं ते दुर्गविज्ञान तिथे ठासून भरलेलं आहे. कदाचित मी नंतर थोडंसं बोलेन त्याच्याबद्दल.
दुसरा किल्ला त्यांनी बांधला प्रतापगड, 1656 ते 1658 या काळात बांधलेला किल्ला आहे. हा राजगड 1647 साली बांधायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर मग रायगड आहे. दक्षिणेमध्ये दक्षिण दिग्विजय त्यांनी 77-78 साली ज्यावेळेला केला त्यावेळेला तिकडे त्या वेलोरच्या किल्ल्याच्या जवळ साजरा गोजरा नावाचे किल्ले बांधलेले आहेत. अनेक किल्ले त्यांनी बांधलेले आहेत डोंगरावर, म्हणजे डोंगरी किल्ले. त्याच्यामध्ये पण त्यांनी असेच गंमत केलेली आहे. ते आपण जर त्या दृष्टीने नाही पाहिलं तर आपल्याला ते लक्षात येत नाही. म्हणून मुद्दाम मी हा विषय घेऊन तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे. समजा हा डोंगर आहे आणि या डोंगरावर जर तटबंदी बांधायची असेल तर एक तटबंदी, दुसरी तटबंदी, त्याच्या मागे तिसरी, असं ते मगाशी विजयदुर्गाच्या संदर्भाने बोललो होतो. तर तसं या डोंगरी किल्ल्यावर तटबंदी बांधताना शिवकालीन किल्ल्यांची तटबंदी कुठे पहिल्यांदा लागते डोंगर चढत असताना, आणि शिवपूर्व काळातल्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्यांची तटबंदी कुठे लागते. आपण सज्जनगडचं उदाहरण घेऊया, अजिंक्यताराचं उदाहरण घेऊया, पन्हाळ्याचं उदाहरण घेऊया, सिंहगडचं उदाहरण घेऊया. या सगळ्या किल्ल्यांचा हा जो डोंगरी माथा आहे त्या माथ्याला कडेनी अशी तटबंदी बांधलेली आहे. मग तटबंदी ओलांडून गेलं की आपण किल्ल्यातच जातो, कारण तो सगळा सपाट गडमाथा आहे. सपाट म्हणजे अगदी सपाट नसतो तो, थोडं उंच सखल असतं ते, पण आपण किल्ल्याच्या माथ्यावरच जातो. शिवाजी महाराजांनी बांधलेला तो राजगड असू दे, तो प्रतापगड असू दे, रायगड असू दे, या डोंगरावर साधारणतः 2/3 उंची खालनं चढून आल्यानंतर पहिली तटबंदी लागते. आपण जर कधी त्या दोरवाटेनी नाही पण पायऱ्या चढून रायगडावर गेलो किंवा प्रतापगडाचं जर आपण डोंगर खालनं चढून आलं तर आपल्या लक्षात येतं पहिली तटबंदीचा जो महादरवाजा आहे तो दरवाजा साधारणतः 2/3 डोंगर चढून गेल्यानंतर आपल्याला लागतो. त्यानंतर मग परत काही भाग आहे डोंगराचा आणि त्याच्यानंतर तटबंदी आहे, तो आतला किल्ला. तर इथे गंमत अशी की हे असं का केलं, तर मी ज्या वेळेला शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेला मला शाळा आणि महाविद्यालयामध्ये सगळे शिक्षक उत्कृष्ट मिळाले. माझे विद्यार्थी माझ्याबद्दल काय म्हणतात माहीत नाही मला, पण माझे शिक्षक तर चांगले होते. 5वीच्या वर्गात असताना आम्हाला ज्या वेळेला म्हणतोय त्या आम्ही बरीच मुलं होतो म्हणून मी आम्हाला आदरार्थी बहुवचन म्हणून मी वापरत नाही आम्हाला शब्द. तर या यशवंतराव लेले, यशम लेले, आता त्यांना नुकतंच 90वे वर्ष लागलं आहे, अजूनही ते सक्रिय आहेत, ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिकवतात, ते संत्रिकाचे प्रमुख आहेत ते. तर ते आम्हाला शिकवायला होते रमणबागेमध्ये. त्यांनी एक दिवस सहज जाता सांगितलं की ज्या वेळेला तुम्हाला क ची बाराखडी व्यवस्थित येईल त्यात तुम्हाला काहीच अवघड राहणार नाही, सगळे प्रश्न तुमचे सुटतील. त्याही वेळेला मी बावळटच होतो. तर ते त्या घडीची पाटी असायची, क का की की कू कू कम कहा, असं ज्या घडीची पाटी, त्यामुळे 4 फेसेस मिळायचे व्यवस्थित, त्यातल्या त्यात चांगलं अक्षर काढून त्या बाराखड्या माझ्या पण बऱ्याच मित्रांनी आम्ही आणल्या, त्या डेस्कवर ठेवल्या. सर ज्यावेळेला वर्गातनं हिंडत होते त्यावेळेला बघितलं, अरे त्या सगळ्यांच्या पाट्यांवर बाराखडी काय लिहिलेली आहे. आता ते म्हणले, अरे तुम्ही आता हायस्कूलमध्ये आलेले आहात, हे बाराखडी काय लिहिली. ते म्हणले, तुम्ही नाही का म्हटलं की ते क ची बाराखडी. ते म्हणले, ही नाही काय क ची बाराखडी. म्हटलं आम्हाला हीच शिकवली आहे. ते म्हणजे आता नवीन बाराखडी गिरवायला सुरुवात करा. का, कधी, कसं, कशाला, कशावरून, हे प्रश्न तुम्हाला पडतील, त्यांची उत्तरं तुम्ही शोधाल, त्याला तुम्हाला काही अवघड राहणार नाही. तर हा संदर्भ असा आला की अशी 2/3 उंचीवरच का पहिल्यांदा तटबंदी बांधलेली आपल्याला दिसते. त्याचं कारण असं की तिथपर्यंत चढून आल्यानंतर शत्रूला जे काय अडथळे निर्माण केले ते कसे बसे पार करून तो तिथपर्यंत आलाय, आणि ज्या वेळेला जर चुकून त्या तटबंदीतलं मात करून तो शत्रू आत शिरला तर पुढे आणखी डोंगर दिसतो त्याला, आणि अजून हे चढून जायचं आहे आणि परत तिथे तटबंदी दिसतेय. मग हे काय आपलं काही खरं नाही. त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. तर तसं या मगाशी जे मी किल्ले शिवपूर्वकालीन किल्ल्यांची उदाहरणं घेतली, नावं सांगितली, तिथे त्या तटबंदीच्या आत गेलं की तुम्ही किल्ल्यावरच. नरवीर तानाजी मालुसरे ज्यावेळेस तो द्रोणागिरीचा कडा चढून आले तेव्हा त्यांची थेट त्या उदयभानाच्या सैन्याशीच गाठ पडली ना, कारण ते किल्ल्यातच शिरलेले होते.
हे असं खाली 2/3 वर नंतर 1/3 असं काही नव्हतं. तर हा एक पैलू या दुर्ग विज्ञानातला आहे. समजा अशी कल्पना करू, हा तो किल्ला आहे, हा डोंगर आहे आणि याचे या इथे त्या 2/3 उंची तटबंदीला दार करायचं आहे. इथे महाराजांना या इथे त्या किल्ल्याचं प्रवेशद्वार पाहिजे. डोंगर असल्यामुळे इकडनं या दारापर्यंत येता येईल, समोरनं दाराकडे येता येईल, या बाजूनी या दाराकडे येता येईल. हे सगळे जे मगाशी मी नावं सांगितली ते शिवनिर्मित किल्ले जे आहेत त्या किल्ल्यावर येताना इकडनंच वाट आहे, इकडनं वाट नाही, इकडनं वाट नाही. का? परत तीच कची बाराखडी का? कधी, कसं, कशाला, कशावरून? ज्या वेळेला आपण आपल्या खांद्याच्या वरचा भाग शरीराचा वापरायला लागतो त्यावेळेला ही कची बाराखडी आपल्याला उलगडायला लागते. त्यावेळेला ही युद्ध पद्धती जी होती त्यावेळी AK-47 नव्हत्या. काय वापरात येते लढायला? ढाल आणि तलवार. सर्वसाधारणतः माणसं उजव्या हाताने काम करणारी असतात, लेफ्ट हँडर कमी असतात. डाव्या हातात ढाल, उजव्या हातात तलवार. आता तुम्ही तुमच्या डोळ्यापुढे बहुतेकांनी तो पाहिलेला असेल म्हणून मी त्या किल्ल्याचं तुम्हाला तुमच्या डोळ्यापुढे आणायला सांगतोय. प्रतापगडला आपण वाहनं ठेवतो आणि मग त्या किल्ल्याच्या महाद्वाराकडे येतो. ते येत असताना आपण असे या महाद्वारापर्यंत येतोय तर आपल्या उजव्या हाताला चढत तिकडनं येताना उजव्या हाताला इथे आपल्याला तटबंदी दिसते. ती माचीचा जो भाग आहे त्या माचीला सैनिकांना फिरायला जागा आहे. त्याला बारीक बारीक भोकं असतात त्या तटबंदीमध्ये. त्याला आपण जंग्या असं म्हणतो. त्यातनं धनुष्याला लावलेला बाण मारता येतो, भाला फेकता येतो. त्या ठासणीच्या बंदुका होत्या, ठासणीच्या बंदुका पण मारता येतात. आणि तोफांसाठी जरा मोठ्या खिडक्या असतात, त्याला जंग्या नाही म्हणत, त्याला तोफेची खिडकीच म्हणतात. तर या इथे हे जे सगळे मावळे बसलेले आहेत तो शत्रू तिकडनं येतोय. हां, आज जी त्या महादरवाजापर्यंत येणारी जी वाट आहे ना ती बऱ्यापैकी रुंद आहे. ज्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळेचे भारताचे ते यशवंतराव चव्हाण द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान होते. त्यांना प्रतापगडावर जो शिवपुतळा बसवला आहे त्याच्या उद्घाटनासाठी प्रतापगडावर बोलावलं होतं. त्यावेळी ती जी अरुंद पायवाट होती, म्हणजे जेमतेम 1 पाऊल 1.5 पाऊल मावेल इतपत रुंद, कारण दुर्गम इति दुर्ग हा, त्यामुळे अवघडपणाच त्यात पाहिजे. नेहरू येणार होते म्हणून बऱ्यापैकी रुंद ती वाट केली गेली. ही आता नंतर म्हणजे 59 सालची मी गोष्ट सांगतोय. तर आताची परिस्थिती थोडी बदललेली आहे, वाट रुंद झालेली आहे. तर या वाटेने येताना मी शत्रू म्हणून येतोय आणि माझ्या उजव्या हाताने अशी ती तटबंदी आहे, माची आहे प्रतापगडाची. वर जी मावळे मंडळी बसलेली आहेत ते लहानपणी चांगलं खेळत असत. त्यांचे खेळ काय होते? गोट्या होत्या, भोवरा होता, लगोरी होती, म्हणजे नेमबाजीचे खेळ ते खेळायचे. मग आता हे वर बसलेली जी मंडळी आहेत, मी शत्रू म्हणून येत असताना माझ्यावर महाराष्ट्रामध्ये दगडांना तोटा नाही, मी खऱ्या दगडांबद्दल बोलतोय. तर ते दगड वरनं जर फेकून मारला, 50-70 फुटावरनं मारलेला दगड, नेमबाजी ज्यांची चांगली आहे अशा मावळ्यांनी जर येणाऱ्या शत्रूवर मारला तो टणकन बसेल अंगावर, विव्हळायला होईल, चक्करी येऊ शकेल. नाजूक जागी लागला मानेवर बिनेवर तर माणूस कोसळून खाली पण पडेल. मग ठीक आहे ना, अडवूया ना आपण ते. उजव्या हातात तलवार आहे, त्या तलवारीने ते पळत पळत जायचं. आधी त्या वाटेवरनं रमत गमत असं नाही जायचं, पळत पळत जायचं. ती वाट अरुंद आहे, अशी वेडी वाकडी आहे, त्याच्यावरनं पळत पळत जायचं आणि वरनं येणारे दगड चुकवायचे. समजा मी तलवारीने हे अडवायला लागलो दगड, तर तलवारीची जी धार आहे त्या धारेला खांड पडतील, ती धार बोथट होईल आणि मग मला ते मी दाराशी जाईन आणि ते हर हर महादेव करत आले तर मी काय सांगणार, टाईम प्लीज मी दुसरी तलवार घेऊन येतो, नाही चालायचं. त्यामुळे उजव्या हातातली तलवार ही बोथट आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही. मग ठीक आहे, डाव्या हातात तलवार ढाल आहे ना, तर ती ढाल कशी असते? हे समजा असं आत्ता आपण धरूया तव्यासारखा भाग आहे, तर याला मागच्या बाजूला मूठ आणि ती मूठ धरायची म्हणजे ढाल. तर अशी ढाल कुठेही नसते. तुम्ही कुठल्याही संग्रहालयात जाऊन बघा, एकाही ढालीला मूठ नाही आहे. मग काय सगळ्या मुठी टेंडर काढून सगळ्या काढून नेल्या का? नव्हत्याच हो, ह्या ढालीला मुठीच नव्हत्या. मग ते बांधायची, हातात धरायची कशी? ही ढाल जर असेल, समजा ही ढाल आहे तर इथे 1 2 3 4
अशा 4 पितळी फुल्या असतात. काही काही चांदीच्या असतात, सोन्याच्या असतात, कोरीव कामाच्या असतात, काही नुसतेच ते बिल्ल्यासारखे असतात, पण त्यात फुल्या असतात. त्या फुलीच्या मागे असं एक गुळखं असतं, म्हणजे असं एक रेबेट ठोकलेलं असतं. हे जे आहे ते असं फाकवलेलं असतं. ही ढाल इथे आली, या ढालीच्या भोकातनं ते घातलं बाहेर, आणि ती परत फाकटू नये म्हणून समोर ती फुली बसवली. 1 2 3 4 म्हणजे या इथे 1 2 3 4 अशा त्या फुल्या आहेत. मी माझा हात इथे ठेवायचा, चांबड्याच्या वादीनी त्या गुळख्यामध्ये ते जे आहे त्याच्यामध्ये ती बांधून टाकायची ढाल. आज तुम्ही जर आता हल्ली त्या ॲक्रिलिकच्या ट्रान्सपरंट ढाली असतात त्या जर बघितल्या, त्या देखील अशा बांधलेल्याच असतात, कारण एवढ्या भागाचा त्याला सपोर्ट मिळतो. मी जर एखाद्या ढालीवर वार केला आणि ती नुसतीच जर धरलेली असेल तर ती हातातनं निसटायचा संभव पण असतो, पण ही इथे बांधल्यानंतर एवढा त्याला त्या हाताचा सपोर्ट मिळणार आहे, त्यामुळे मला वार अडवता येतात, ती ढाल पडत नाही, पण ती बांधलेली आहे. तर मी जर असं करून इकडे ती सगळी माची आहे, वाचीवर ते सगळे मावळे बसलेले आहेत, आणि मी असं ते पळत पळत जातो आणि ढाल अशी केली, तर माझा त्या अरुंद वाटेवरनं जाताना पाय एकमेकात अडकेल, मी खाली कोसळेन, आणि कोसळलो की वरनं एक बरोबर भाला येऊन माझ्या पाठीमध्ये रुतेल आणि माझा काही उपयोग होणार नाही. तर जर वाट इकडनं ठेवली तर ढालच तिकडे करता येईल, म्हणजे येणारे दगड सहज अडवता येतील. समोरनं वाट ठेवली तरी ढालीने अडवता येईल. इकडनं शत्रू सैनिक आला तर त्याची प्रचंड अडचण होईल. आणि अशी ढाल बांधलेली, आपण बांधलेली ढाल या हातात घेऊन या हातातली तलवार इकडे, हे करणं शक्य नाही, ते अंतर फार नाही आहे. त्यामुळे या पद्धतीने शत्रूची अडचण तोच माझा फायदा, असं त्यांनी बहुतेक ठरवून ही वाट इकडनं या दरवाजापर्यंत आणली आहे. बरं, दरवाजाशी आल्यानंतर देखील आता या इथे दरवाजा पाहिजे, या इथे पाहिजे, असा पाहिजे असं मी म्हटलेलं नाही. इकडे त्याचं तोंड नाही आहे, हा दरवाजाचं तोंड इकडे आहे. तुम्ही रायगडवर बघा, प्रतापगडवर बघा, राजगडवर बघा, कुठल्याही किल्ल्यावर, शिवनिर्मित किल्ल्यांवर येणारा माणूस असा येतो, त्याला असं वळून या 2 बुरुजांमधल्या सापटीतून या इथे दरवाजा आहे, या इथे एक बुरुज आहे, इथे एक बुरुज, या 2 बुरुजांमधनं त्याला यायचं आहे, मग तो दरवाजाच्या समोर येईल. म्हणजे त्याचं येताना तोंड इकडे होतं, आता तोंड इकडे झालं, आत गेल्यानंतर परत त्याला वळावं लागतं, मग इकडे, म्हणजे झेड टाईप चक्रव्यूहासारखं असं हे सगळं त्या तिथे रणक्षेत्रात निर्माण केलेलं आहे. तुम्ही जर कधी प्रतापगडला गेलात किंवा गेला असाल तर आता परत या दृष्टिकोनातून जा. ते जे 2 बुरुज आहेत ना दरवाजा पुढचे, त्याच्यामध्ये अंतर खूप कमी आहे. FSI कमी होता का हो त्यावेळेला? तसं नाही आहे. हे बुरुज इतक्या जवळजवळ बांधायचं कारण असं, लुकडा हत्ती पण त्यातनं आत शिरणार नाही. हत्ती कशाला पाहिजे तिथे त्या लढाईच्या वेळेला? त्या हत्तीने त्या दरवाजावर धडका द्यायच्या आणि तो दरवाजा फोडायचा आणि मग शत्रू सैन्य एकदम आत घुसेल. आता मी परत सांगतो, या इथे असा तो आलेला शत्रू, या इथे एक मोठा बुरुज आहे, इथे एक मोठा बुरुज आहे, या बुरुजांमध्ये अरुंद वाट आहे, आणि ते हत्तीला वळणं हेही जरा सर्कशीतल्यासारखंच काम होईल. तरी तो हत्ती वळाला तर हत्ती जर सपाट जागेवरनं पळत गेला, त्याला पळवलं आणि त्यांनी धडक दिली तर तो दरवाजा फुटेल. ते हत्तीचा धडका बसू नये म्हणून त्याला ते खिळे लावायची पण पद्धत नंतर आली. मग ते खिळ्यांवरनं मात करण्यासाठी तिथे उंट उभा करायचा आडवा, त्या खिळ्यांच्या तिथे हत्तीने धडक दिली की ते सगळे खिळे उंटाच्या शरीरात घुसतील, पण धडक बसेल म्हणून तो भाग मी आत्ता सांगत नाही, कारण तो शिवरायांच्या दुर्गविज्ञानात मी आत्ता घेत नाही आहे. तर सरळ सपाट जागा असेल तर हत्तीची धडक जोरात बसू शकेल. फास्ट बॉलर जर लांबून पळत येतो आणि चेंडू टाकतो तेव्हा तो जास्त जलद गतीने जातो. तसं इथे ही अशी वेडीवाकडी वळणं पहिली गोष्ट. नंतरचा जो भाग आहे तो अरुंद आहे, म्हणजे त्याला मागणं त्या 2 बुरुजाच्या फटीतनं सापटीतनं येऊन ते धडक देणं अवघड आहे. आणि त्या ज्या पायऱ्या आहेत ना, तुम्ही जर कधी गेलात प्रतापगडला जा, रायगडला जा, राजगडला जा, या कुठल्याही शिवनिर्मित किल्ल्यावर जा, त्या पायऱ्या काही इंची उंची एक अर्धा इंच, काहींची उंची चांगली 6 इंच, एखाद्याची फूट 1.5 फूट, परत एखादी छोटी. बरं, त्यांची उंची जशी कमी आहे तशी त्याची लांबी जी आहे, ही रुंदी आहे त्या पायरीची, ही लांबी ही काही ठिकाणी जेमतेम पाऊल मावेल, काही ठिकाणी चांगली 5-7 फूट, म्हणजे 1-2 मीटर. हे असं, अहो एवढे ते इंजिनियर होते, त्यांना काय सरळ बाहेर बांधता आल्या नाहीत का, असा आपल्या मनात प्रश्न येतो.
पण हीच तर गंमत आहे, त्या हत्तीला ज्या वेळेला त्याच्यावरनं तो पळत येऊन त्या दरवाजाला धडक देणार आहे तेव्हा त्याला खालच्या पायऱ्यांचा अंदाजच येणार नाही. त्याचा त्या पायरीवर कुठेतरी पाय अडकेल आणि ते धूळ कोसळेल आणि मग तो हत्ती पिसाळेल. पिसाळलेल्या हत्तीचा त्रास कोणाला होणार आहे? हे सगळे मावळे वरच्या बुरुजावर आहेत, त्या वरच्या तटबंदीत बसलेले आहेत. तो हत्ती शत्रूचा आहे, शत्रूचे सैनिक तिथे येणार आहेत, कारण ते हत्तीने धडक दिल्यावर त्यांना आत शिरायचं आहे. मग तो हत्ती सोंडेनी फटकारे मारेल, पायानी फटकारे मारेल, शेपट्यानी मारेल आणि ते धूळ त्या अरुंद जागेत पडलंय. हो, दारापुढे काही फार मोठे प्रशस्त जागा नाही ठेवलेली. त्यामुळे आता ते धूळ बाहेरही काढता येत नाही, आतही ढकलता येत नाही. तिथे गेलं तर तो मारतोय आपल्यालाच, म्हणजे शत्रूची अडचण. या अशा जागेला रणमंडळ असं म्हणतात आणि ते अत्यंत उत्कृष्टरित्या या शिवनिर्मित किल्ल्यांवर राबवलेलं आहे, एक्झिक्यूट केलेलं आहे. ते आपण बघायला पाहिजे. तिथे जायचं आणि खडू, कोळसा, विटकर, ऑइल पेंट यांनी नावं लिहायची, यासाठी किल्ल्यावर जायचं नाही आहे. ते नाहीच करू, कुठेच करू नये. पण तिथे गेल्यानंतर हे असं काहीतरी आहे, केवढी वेगळी दृष्टी या माणसाने आपल्याला दिली किल्ले बांधणीमध्ये, हे आपण जाणीव आपली ठेवली पाहिजे. बरं, आता ते आत आले, त्या अरुंद जागेमध्ये हे सगळ्या बुरुजांवरचे लोक त्यांच्यावर भाले मारणार आहेत, गरम तेल ओतणार आहेत, पेटलेले बोळे टाकणार आहेत आणि त्यांची जी काय अडचण करायची ती सगळी इथे. आता हे एस टाईप असं वळण झालेलं आहे, उलटा एस आहे पण असं एस टाईप वळण आहे. तर म्हणजे पुण्यातला जो झेड ब्रिज आहे तसं ते एकंदर प्रकरण आहे. या पद्धतीच्या दरवाजाच्या बांधणीला गोमुखी बांधणी असं म्हणतात. या गोमुखीचा गाईच्या तोंडाशी काहीही संबंध नाही. पूर्वी एक एल आकाराची पिशवी असते, एल आकाराची पिशवी असते. हा भाग छोटा असतो, हा एलचा हा भाग दांडा लांब असतो. त्या पिशवीमध्ये हात घालायचा जपमाळ घेऊन आणि मग जो काय आपल्याला जप करायचा आहे ते मणी सरकवायचे, ती माळ त्या ह्याच्यात राहते. आपला हात या इथे राहतो, आपल्या ते जप करता येतो. तर ती जी पिशवी असते त्याला गोमुखी म्हणतात. ही बांधणी दरवाजाच्या प्रवेशद्वाराची बांधणी आहे. ही गोमुखी तटबंदी किंवा गोमुखी रचनेची द्वाररचना अशी आपल्याला केलेली दिसते. हे फक्त शिवनिर्मित किल्ल्यांवर दिसतंय. शिवपूर्वकालीन किंवा शिवकाळानंतर बांधलेल्या गेलेल्या किल्ल्यावर आपल्याला हे बघायला मिळत नाही. आणखीन काय, आता इतकं संपलं का? तर खरं तर आता मी तुम्हाला रायगडावर घेऊन जाणार आहे. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची ती राजधानी आहे. रायगडावर तर प्रचंड एक सप्ताह बोलता येईल एवढं मला माहिती आहे. माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करणारे पण लोक आहेत. पण त्या रायगडाचं प्रवेशद्वार तुम्ही तिथून आलात, या दरवाज्यातनं आत आलात की लगेच तुम्हाला परत अबाउट टर्न करून परत तोंड इकडे करावं लागतं. ती जी जागा आहे ती जेमतेम या एवढीच रुंद आहे आणि अशी तो बोळासारखा भाग आहे. आता या किल्ल्यावर एवढी, राजधानीचा किल्ला आहे तो, त्याच्यावर एवढी रहदारी असणार, ही अरुंद जागा का ठेवली? तर चुकून शत्रू घुसलाच तर तिथे परत त्याला एकदा आपल्याला पेचात अडकवता येईल. हा पेच काय आहे? तर ज्या वेळेला, आता मी गेले 40 वर्षापेक्षा जास्त वर्ष रायगड पाहतोय. आता तर मी डोळे उघडे ठेवून रायगड पाहायला शिकलोय. तर त्या दरवाज्यातनं आत शिरलं, या आपण असे आलो की इथे उजव्या हाताला वर जवळजवळ एक 700-800 फूट उंचीचा कडा आहे आणि त्या कड्यांमध्येच असं काहीतरी आहे. ते एकदा मी आणि माझे मित्र निनाद बेडेकर एकदा आम्ही गेलो. आम्ही तिथे परत, आम्ही म्हणजे दोघं होतं म्हणून आम्ही ते आमच्या पाठीवरच्या पाठपिशव्या टाकल्या आणि त्यावेळी काही रोपवे झालेला नव्हता. ते वर चढत गेलो. जवळजवळ एक आम्हाला 20-25 मिनटं लागली तिथपर्यंत जायला. काय ते पाहायचं होतं ना आम्हाला. आणि तिथे साधारणपणे एक 10-12-15 फूट लांबीची आणि 5-7-8 फूट रुंदीची अशी काही टाकी आहेत. अर्धी खोदलेली आणि वर बांधलेली अशी ती टाकी आहेत, पाण्याची टाकी आहेत. किल्ल्यावर पाणी कशाला पाहिजे हो? पाणी तर सतत लागतं. म्हणजे त्या आज्ञापत्रामध्ये रामचंद्र अमात्यांनी म्हटलं आहे, उदक पाहून गड बांधावा, पाणी बहुत जतन राखावे, आणि अनेक वाक्य त्यांची, ती सुभाषितासारखी वाक्य आहेत. तर किल्ल्यावर
जी राहणारी माणसं आहेत त्यांना प्यायला पाणी लागतं, स्वयंपाकाला पाणी लागतं, कपडे धुवायला पाणी लागतं, अंघोळीला पाणी लागतं. त्यांनी जी काही आपल्या घराच्या आसपास झाडं लावली असतील झाडांना पाणी घालायला पाहिजे. त्यांच्याकडे ज्या काही गाई म्हशी घोडे काय जे असतील त्यांना पाणी प्यायला लागतं, बांधकामाला लागतं. म्हणजे पाणी असेल तरच त्या किल्ल्यावर राहता येईल. मग ही जी जागा मी सांगितलं असं तो उंच कडा आणि त्या कड्यामध्ये मध्येच मग जिथे जायला म्हणजे बादलीभर घेऊन आपण बादली घेऊन गेलो आणि ती बादली भरून घेतली त्या टाक्यातल्या पाण्याने आणि खाली उतरायला सुरुवात केली तर तपेलीभर पाणी काही खाली येत नाही. इतकी ती सुगम वाट आहे, ते अवघड आहे. ते काही पाणीच राहणार नाही त्या बादलीमध्ये, डुसमळत डुसमळत सांडतच येईल सगळं. मग वरनं कुठनं काही पोहरा सोडून असं ते पाणी ओढून घेता येईल का? तिथे ओव्हरहँग आहे, त्यामुळे हे टाकं इथे आहे, ते पोहरा इकडे जाईल, त्यामुळे या टाक्यात तर पोहराच जाणार नाही, म्हणजे ती बादली जाणार नाही. मग इतर कुठनं त्याला यायला वाट आहे का सोपी चांगली? नाही. मग अशा भलत्या जागी पाण्याची जी दैनंदिन गरजेची वस्तू आहे ती टाकी खोदली किंवा बांधलीच कशाला? बहुतेक हे त्यांचं काहीतरी फेल गेलेली योजना आहे असं नाही आहे. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी आपल्या आयुष्यामध्ये जी पहिली लढाई खेळली आणि जिंकली, पण ती न लढताच जिंकली. खरं तर ती गोष्ट स्वतः शहाजीराजांनी किंवा त्यांच्या मातोश्री जिजामाता आई वडिलांपैकी कोणीतरी किंवा इतर नातेवाईकांनी सांगितली असेल. शहाजीराजांनी पहिली लढाई कशी लढली हे ते नगर जिल्ह्यामध्ये भातवडी म्हणून गाव आहे, भातोडी असं ते गावाचं नाव आहे. त्या भातोडीला त्यावेळेला शहाजीराजे निजामशाहीमध्ये होते, मलिक अंबर होता त्यावेळेला निजामशाहीचा वजीर होता तो. दिल्लीचे मोगल आणि दक्षिणेतल्या आदिलशहाचं सैन्य यांची संयुक्त सेना या आदिलशाहीवर चालून आली होती आणि त्या भातोडीच्या तिथे नगर जिल्हा, त्यामुळे आजही तिथे पाण्याचा सुकाळच आहे. त्यातून ते उन्हाळ्याचे दिवस, त्यामुळे तिथे पाणी नाही. त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये अशी वाळू जरा बाजूला करायची, एक खड्डा करायचा तयार संध्याकाळी, त्याला डवरा असं म्हणतात. सकाळी त्या पात्रातलं पाणी पाझरून त्या डवऱ्यामध्ये जमा होतं, मग ते पाणी तिथे वापरायचं. आता इतक्या कष्टाने मिळवलेलं पाणी त्या नदीच्या काठावरनं 15, 20, 25 फूट चढून त्या बादलीतनं किंवा घागरीतनं ते वर न्यायचं आणि आपल्या सैनिकांना द्यायचं, आपल्या हत्तींना, घोड्यांना, उंटांना ते पाणी पाजायचं. त्याच्यापेक्षा नाहीतरी आता काही पावसाळा नाही आहे, त्या नदीच्या पात्रातच जर आपण तळ ठोकला तर हे पाणी तिथल्या तिथे आपल्याला वापरता येईल. किती छान विचार केला होता त्या संयुक्त सैन्याने, दिल्लीच्या मोगल आणि आदिलशहाच्या सैन्याने. हे शिवाजी महाराजांचे जे वडील शहाजीराजे यांनी पहिली लढाई होती हो त्यांची. मालोजीराजे गेलेले होते, त्यामुळे शहाजीराजांवर शरीफजी राजांवर ती वेळ आली होती. दुर्दैवाने शरीफजी राजे त्यांचे धाकटे भाऊ शहाजीराजांचे मारले गेले त्या लढाईमध्ये. पण त्यांनी वरच्या बाजूला एक बंधारा होता आणि बहुतेक शहाजीराजांचं गणित फार पक्कं असावं, काळ काम वेगाचं. त्यांनी या सगळ्याचा छान विचार केला आणि त्यांनी असं ठरवलं, आपण तो जो भातोडीचा बंधारा आहे तो फोडायचा. तो अशा बेताने फोडायचा की त्या पाण्याचा लोंढा हा बरोबर यांचं सैन्य जिथे आहे तिथे अपरात्री येईल, एक मध्यरात्रीनंतर 2:30, 3, 4 नंतर येईल ते. आणि हे सगळं सैन्य डाराडूर झोपलंय. आता उद्या आपण मस्त पराक्रम करू, मग ते सरदारकी मिळवू, शिरपेस मिळेल, सलकडी मिळतील पराक्रम दाखवल्यावर, अशी ती मनोराज्य करत ही मंडळी झोपली असणार. बरं, झोपेत काही माणूस हातात तलवार घेऊन झोपत नाही, कुठे लागलं बिगलं तर आपल्यालाच कापायचं. समजा तिथे उजेडासाठी ते हे करून पलिते लावलेले असले, तंबू लावलेले असले, तर त्यात हे सगळं सैन्य सुखाने झोपलेलं होतं. शहाजीराजाने तो भातोडीचा बंधारा फोडला आणि तो लोंढा जो आला तो या बरोबर या कॅम्पवर त्यांच्या तळावरच येऊन आदळला. बरं, पाणी वाहत येतं तर ते नुसतं नाही वाहत येत, ते बरोबर तिथलं माती, वाळू, दगड, झाडं, झुडपं सगळा मलबा घेऊन येतं. आणि तो सगळं आलं ना तिथे. बरं, रात्री छान पहिल्यांदा गारगार लागलं, उन्हाळ्याचे दिवस छान गार बरं वाटलं असेल. आणि नंतर अरे आपण काहीतरी पाणी, आणि मग ते उठले तर ते तोपर्यंत ते दिवट्या सगळ्या विझून गेलेल्या होत्या. आपण तलवार कुठे ठेवली, भाला कुठे ठेवला, बंदूक काय जे असेल ते हत्यारं कुठे ठेवली माहीत नाही. तो तंबू पण खाली पडला आहे, मग त्या तंबूतनं कसं पहिल्यांदा बाहेर यायचं. ती सगळी फौज गांगरली आणि पूर्ण शरणागती त्यांनी पत्करली. थोडीफार लढाई झाली,
पण त्या चिखलामुळे या संयुक्त फौजेतल्या शत्रू सैनिकांना हालचालच करता येईना. तर ही अशी भातोडी रायगडावर त्यांनी निर्माण केलेली आपल्याला दिसते. हा जो कडा आहे त्या कड्यामध्ये जी मध्येची टाकी आहेत, जर दुर्दैवानी शत्रू रायगडाच्या महादरवाजापर्यंत आलाच तर आपणच ती टाकी फोडूया. तो पाण्याचा लोंढा त्या कड्यावरनं खाली येईल. येताना दगड, माती, वाळू, मलबा, झाडं, झुडपं सगळं घेऊन खाली येईल. मग सांगितलं तो अरुंद बोळ आहे तिथे, त्या बोळात तो जर जाऊन मलबा बसला तर वरनं आलेल्या पाण्याच्या लोटामध्ये पहिल्यांदा बरीच मंडळी खाली वाहून जातील, कारण त्या महादरवाजाच्या नंतर लगेच कडा आहे. जर काही मंडळी तरी धरून राहिली कुठेतरी तर त्या चिखलामध्ये त्यांना हालचाल करणंच अशक्य होईल. बरं, ही वरची बुरुजावरची तटबंदीवरची मंडळी त्यांना काही या पाण्याचं झालेलं नाही आहे, ते त्यांना बरोबर मारा करू शकतील. म्हणजे आपल्याला शत्रूची अडचण ही कशी करता येईल हे यातनं दिसतं. काही दुर्ग अभ्यासकांचं म्हणणं आहे असं काही नसतं, अशी टाकी काही फोडावेळासाठी बांधलेली नसतात. बरोबर आहे त्यांचं एका दृष्टीने, पण ही केलेली योजना आहे. हो, रायगड दोनदाच शिवाजी महाराजांनी किंवा आपल्या सत्तेकडनं तो शत्रूकडे गेला. 3 नोव्हेंबर 1689ला संभाजीराजांच्या मृत्यूनंतर तो त्यांच्या शंभू पत्नीना येसुबाई साहेबांना तो इतिकत खानाला, म्हणजे नंतरचं नाव त्याचं जुल्फिकार खान, त्याला द्यावा लागला. आणि नंतर दुसऱ्यांदा जिंकला गेला त्यावेळेला वाराणसीबाई दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी त्या रायगडावर होत्या. शेख अबू किल्लेदार होता. 10 मे 1818 या दिवशी तो किल्ला. लढाई झालीच नाही. म्हणजे हे असं फोडता येतं, ते पाणी तिथे आणून शत्रूची अडचण करता येते, हे कधी व्हेरीफाय केलं गेलं नाही. पण प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे, तरतूद करून ठेवलेली आहे. वेळ आली नाही हे सुदैवही आहे, म्हटलं तर दुर्दैव आहे. हे प्रूव्ह नाही झालं, हे सिद्ध नाही झालं. पण आज ती टाकी पूर्ण अवस्थेमध्ये दिसत नाहीत आपल्याला. मी गेलो आहे तिथे, त्यामुळे मला नक्की माहिती आहे. काय झालं, आपलं जे शांताराम विष्णू आवळसकरांचं पुस्तक आहे रायगडची जीवनकथा, त्याच्यामध्ये 133व्या पानावर एक उल्लेख आहे, एका जुन्या कागदाचा संदर्भ दिला आहे. 1786ची ती गोष्ट आहे त्या कागदामध्ये नोंदलेली. महामूर पाऊस पडला आणि ते एक टाकं आपलं आपलं फुटलं आणि ते सगळं जे पाणी आलं खाली ते महादरवाजातच आलं. पाणी 4 दिशेने वाहू शकतं हे मान्य आहे, पण त्यात जास्त ते बांधलंय असं दरवाजाच्या बरोबर ते टाक्याची रचना केलेली आहे की जास्तीत जास्त पाणी त्या दरवाजाकडे येईल. तिथे काहीतरी तुंबा निर्माण झाला, काहीतरी अडकलं, त्यातनं पाणी वाहून जायला पाहिजे, तिथनं ते पाणी अडकलं आणि ते पाणी वाढायला लागलं. दरवाजा उन्मळून पडेल का काय अशी परिस्थिती आली, असं या आवळसकरांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण ती नैसर्गिकरित्या निर्माण झाली होती. मुद्दाम हे सगळं फोडून बिडून काही केलेलं नव्हतं. माझं मत असं आहे, हा एक पाणी साठवलेलं पाणी याचा शस्त्रासारखा उपयोग करणारा शिवाजी महाराज हा पहिला आणि शेवटचाच बहुतेक इतिहासातला राजा आहे. कारण हे असं काहीतरी अद्भुत असेल आणि आपण दरवाजा फोडून आता आत आलो म्हणजे रायगड जिंकणारच, लढाई करत आलेले. तर हे मगाचे इतिकत खान आणि प्रॉसर 1818 मधला, त्यांना तो तहामध्ये मिळाला होता, त्यांना फोडाबिड्याचा काही प्रश्न राहिलेला नव्हता. त्यामुळे असं काही झालं असतं तर हे केलं गेलं असतं. ह्याची एक चुणूक आपल्याला 1786च्या या कागदावरनं कळते. तो नंतर मग काय ते तुंबा कसा काढला तो आता आपल्याला बोलायचा भाग नाही आहे, पण अशी एक व्यवस्था तिथे केलेली आहे. याला मी शिवरायांचे दुर्गविज्ञान म्हणतो. विचार करून विशेष वापरलेलं ज्ञान म्हणजे विज्ञान, ते हे शिवरायांचं दुर्गांच्या बाबतीत वापरलेलं विज्ञान आहे. ते मी तुम्हाला आत्ता वेगवेगळी उदाहरणं घेऊन सांगतोय. मला कल्पना आहे की तुम्हाला आता कंटाळाही आला असेल, पण मला किल्ल्यांवर बोलायला, किल्ल्यांवर लिहायला आणि किल्ल्यांवर हिंडायला कधीच कंटाळा येत नाही. मी फार तुमचा अंत पाहणार नाही, पण एक गोष्ट मला मुद्दाम आवर्जून सांगावी असं वाटतंय. शिवरायांच्या दुर्गविज्ञानामधलाच हा एक आविष्कार आहे. मी मागे एकदा उत्तरेतले किल्ले पाहायला गेलो होतो, ग्वालेर, झाशी, दिल्ली, आग्रा. तिथे मी गाईड केला आणि गाईड सगळं व्यवस्थित दाखवतो आणि नंतर मग मला एखादी गोष्ट नीट पाहिजे असेल तर मग तेवढंच आपल्याला जाऊन नीट बघता येतं. चांगल्यात चांगला जो तिथला मार्गदर्शक होता त्याला मी घेतलं. ते सगळ्या तोच गाईड नाही, त्या किल्ल्यावरचा तो मार्गदर्शक. आणि मी त्याला विचारलं की अरे मला इथे शौचकूप कुठे आहेत.
तर ते ग्वाल्हेर आणि दिल्लीच्या किल्ल्यात म्हणले नाही इथे काही शौचकूप नाही आहेत. ठीक आहे म्हटलं. आग्र्याच्या किल्ल्यात गेलो. महाराजांची औरंगजेबाची भेट झाली होती. तो किल्ला. तिथे मी त्यांना विचारलं ते शौचकूप कुठे आहे तो म्हणाला तुझी समोर भिंत आहे ना त्या भिंतीच्या पलीकडे आहे. मी गेलो तिथे पाहिलं आणि लगेच परत आलो. त्या गाईडनी मला विचारलं ते अस्वच्छ होते का, म्हणजे मी त्याप्रमाणे रिपोर्ट करतो, ते स्वच्छ करून घेतो. म्हटलं मला जायचं नाही आहे, ते कमोडचे संडास आहेत. तुमचा बादशाह सकाळी कुठे जात होता. तो असा बघायला लागला. तो म्हटला मी इतके वर्ष इथे गाईड म्हणून काम करतोय, हे असलं कोणी मला विचारलं नाही आहे. म्हटलं अरे माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी बांधलेल्या प्रत्येक किल्ल्यावर हागिंदरी मुक्त किल्ला असं कुठलाही बोर्ड न लावता तिथल्या मलमूत्र विसर्जनाची उत्कृष्ट व्यवस्था केलेली आपल्याला दिसते. तटोतटी संडास आहेत. त्या गस्त घालणाऱ्यांना तिथल्या तिथे त्या प्रातर्विधीला जाता येईल आणि गस्त सोडून फार वेळ जायला लागणार नाही याची सोय केली आहे. बरं ते मलमूत्र बाहेर किल्ल्याच्या बाहेर काढून दिल्यामुळे रोगराईचा पण प्रश्न येणार नाही. मी रायगडला अनेक वेळेला अनेक लोकांना घेऊन गेलेलो आहे. देशी परदेशी अनेक लोकांना घेऊन गेलो आहे. त्यांना ते मी जेव्हा शौचकूप दाखवतो त्यावेळेस त्यांना मुद्दाम आज ज्याला चुकीनी क्वीन्स क्वार्टर्स म्हणजे राणीवसा म्हणून दाखवलं जातं, ते 6 महाल आहेत. ते राणीवसा नाही येतो, ती भांडारगृह आहेत. तर त्यांचे शौचकूप नेऊन दाखवतो. दगडी भांडी आहेत आणि त्याला जो ढाल दिलेला आहे तो मल वाहून जाण्यासाठी तो इतका तीव्र आहे की त्यात मळ अडकण्याची शक्यताच नाही. आणि आजही 300-400 वर्ष 1818 नंतर काही कोणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. तर आजही वापरता येतील अशा अवस्थेमध्ये हे शौचकूप आहेत. आणखी एक गंमत, 400 वर्षापूर्वीची गंमत आहे ती, तो मळ जर चुकून तिथे कुठे साठलाच, काही झालं अडकला, त्यातनं ते घाण जे गॅसेस तयार होतील, वायू तयार होईल, वास येईल, तो वाहून जाण्यासाठी वर व्हेंट्स ठेवलेले आहेत. 400 वर्षापूर्वीची व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. सावंतचा जो किल्ला आहे जुन्नरजवळ, तिथे तर मला 3 कमोड टाईप शौचकूप बघायला मिळाले. म्हणजे 300-400 वर्षापूर्वी आमच्या देशाचा राजा काय पद्धतीने हे सगळं करत होता हे आपल्या लक्षात येईल. तर म्हणजे गडावर रोगराई होऊ नये, मलनिस्सारण व्यवस्थित म्हणजे मलनिस्सारणाची तत्कालीन व्यवस्था जर कोणाला अभ्यासायची असेल तर या किल्ल्यांवर जायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. त्या शौचकूपांची जागा कशी निवडली गेली असेल, सगळं ते अभ्यास करण्याचा तो भाग आहे. यालाही मी शिवरायांच्या दुर्गविज्ञानातच स्थान देतोय. रायगड तर मला खूप आवडतो. माझी स्वतःची 4 पुस्तकं रायगडावर आहेत. माझ्याकडे रायगडवर लिहिली 50पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. मी रायगड वेळाला बघितलेला आहे, दिवसा रात्री पहाटे, काय तुम्ही म्हणाल, उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात सगळ्या वेळेला पाहिलेला आहे. त्या रायगडावर भवानी टोकावर फार थोडे लोक जातात. चांगलं 2-2.5 किलोमीटर चालावं लागतं, जास्तच असेल. त्या भवानी टोकापर्यंत जेव्हा आपण जातो तिथे एका अवघड वाटेने त्या भवानी गुहेपर्यंत जाता येतं. त्या मी वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी, कॉलेजमध्ये मी तेच शिकवलं. तिथे मला एक वेगळं झाड बघायला मिळालं आणि गेल्या गेल्या म्हटलं अरे हे कसं काय इथे. म्हणजे जुना मित्र भेटावा असं मला तर एकदम ते झाड भेटलं. उंच गवत होतं, चांगलं अंगठ्यापेक्षा जाड त्याचं ते खोड होतं. तो बोरू होता. तर रायगड ही राजधानी आहे, तिथे लिखापडीचं काम भरपूर चालणार. त्यावेळेला काही स्केच पेन, फाउंटन पेन, नीब आणि टाक असलं काही नव्हतं. त्यावेळेला बोरू वापरले जायचे. त्या बोरूची जास्त गरज रायगडावर लागेल, तिथे बोरूची लागवड केली आहे. यालाही मी शिवरायांचं दुर्गविज्ञानच म्हणणार आहे. कारण विचार करून काय झाडं इथे लावायला पाहिजेत. तसं तर आज्ञापत्रामध्ये झाडावरच्या बद्दलही खूप आहे. एखाद्या डोंगरावर जर किल्ला असेल तर त्याचा जो उतार आहे त्या उतारावर जी झाडी आहे त्याला कमरग्याची किंवा कलारग्याची झाडी असं म्हणतात. आज्ञापत्रातच वाक्य आहे, कमरग्याची झाडी बहुत प्रयत्ने जतन राखावी, बलकुबलीस हाशम बंदुके घालता येतात. म्हणजे ती झाडी जर राहिली तर त्या झाडीमध्ये आपले लोक लपवून ठेवता येतात. प्रतापगडच्या त्या 59 सालच्या 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाचं प्रकरण झालं, त्यावेळेला हे सगळं आपले मावळे तिथे त्या झाडीत जाऊन लपून बसले होते. त्या शाहिस्तेखानाच्या फौजेला काही कळत पण नव्हतं की ते मंडळी, शाहिस्तेखान नाही चुकलो, अफजल खानाच्या सैन्याला, त्या सैन्यावर अचानक एकदम तो बाणांचा मारा सुरू. उंबरखंडामध्ये जे युद्ध झालं, कार्तलब खान आणि रायबागन त्यावेळेला
मोगलांच्या बाजूचे होते, शिवाजी महाराज नेताजी पालकर ते तिथे लढाई करत होते. त्या झाडीतच आपले मावळे लपलेले होते. ते बाण ठासणीच्या बंदुकातल्या गोळ्या भाले यांनी मारत होते. तर असं कितीतरी बोलता येणं, त्यालाही मी शिवरायांचं विज्ञानच म्हणणार, दुर्गविज्ञानच म्हणणार आहे. या संदर्भात मी एक शिवरायांचे दुर्गविज्ञान असं एक पुस्तक लिहिलं. हा विषय मी खूप विचार करून पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये मांडला, पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात मांडला, अनेक महाविद्यालयामध्ये हा विषय मांडला. काही बाबतीत काही लोकांची त्याच्यावर भिन्नता आहे, मान्य आहे मला. पण सर्वसाधारणपणे मी जे काही हे किल्ले पाहिले, त्यात शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले जर आपण बाजूला काढले तर त्यात हे असं काहीतरी वेगळा विचार करून केलेली बांधणी, वेगळा विचार करून केलेल्या योजना बघायला मिळतात. त्या विचारपूर्वक केलेल्या आहेत, त्यात थोडं का होईना विज्ञान आहे. म्हणून मी याला शिवरायांचे दुर्गविज्ञान असं म्हणतो. खरं तर एक वनस्पतीशास्त्र कॉलेजमध्ये शिकवणारा, त्याचा अभ्यासाचा विषय असणारा, अत्यंत उन्हाळ भटक्या अशा मला या तुमच्यासारख्या या विश्व मराठी संमेलनात बोलायची संधी मिळाली, हे ऋण न फेडता येण्याजोगं आहे. याच्यासाठी ज्या आयोजकांनी मला इथे आणवलं, तुमच्यासारखं हे सगळे लोक ऐकतायत मला, त्याबद्दल मला आभार मानायला माझ्याकडे एकच शब्द आहे, तो म्हणजे धन्यवाद. धन्यवाद म्हणजे तुमच्या पुढे बोलून मी धन्य झालो, यात वाद नाही. धन्यवाद.